थोडासा उशीर झालाय, पण त्याचं कारण मगाशी मी सांगितलंय. आजपर्यंत आपल्याकडे यात्रेकट्ट्यावर विविध मान्यवर येऊन गेलेले, बरेच मान्यवर. आता मी नावं घेत बसत नाही, अगोदर नावं घ्यायचं ठरवलं होतं, पण त्याच्यात वेळ जाईल. तर आज आपण प्रथमच अभिनय क्षेत्रातल्या एका अभिनेत्रीला बोलवत आहे. आपण जोरदार पुन्हा एकदा टाळ्या वाजवूया. आपल्या जिवंत अभिनयामुळे प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहणाऱ्या अभिनेत्री आशा शेलार यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. तसेच त्यांची मुलाखत घेण्यासाठी मी पूजा काळे यांना आमंत्रित करतो. खरं तर होणार तुम्ही या घरची एवढीच त्यांची ओळख नाहीये, त्याच्याही पलीकडे त्यांची भरपूर मोठी ओळख आहे. आता ती पण मला काटछाट करायला लागणार आहे, तेवढी मला सांगत बसलं तर त्यांची मुलाखत बाजूलाच राहील. तर आपल्या जिवंत अभिनयामुळे होणार तुम्ही या दूरदर्शनवर मालिकेतील जान्हवीच्या सावत्राईचं काम करणाऱ्या या त्यांच्या श्रेष्ठ अभिनयामुळे प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिल्या आहेत. तो त्यांचा अभिनय एवढा जिवंत होता की काही वेळेला राग येतो लोकांना. येईल एखादा किस्सा त्यातला आपल्याला ऐकायला मिळेल, पण एक आहे की त्यांचा तो जिवंत अभिनय एवढा होता की झी मराठीने त्याची दाद घेतली आणि सतत 3 वर्ष त्यांना अभिनयाचा पुरस्कार मिळालेला आहे. 80च्या दशकात बँक ऑफ इंडियाची नोकरी सांभाळत एकांकिका स्पर्धेच्या माध्यमातून त्या नावारूपास आल्या. अभिनयाचं कोणतंही प्रशिक्षण न घेता एकांकिका आणि नाट्य स्पर्धा त्यांनी गाजवल्या. रंगभूमीवर कबड्डी पासून सुरुवात झाली ते ग्रेसफुल, वाडा चिरेबंदी अशा व्यावसायिक नाटकापर्यंत त्यांनी भूमिका केलेल्या आहेत. 30 वर्षाच्या कारकिर्दीत 150हून अधिक त्यांनी बक्षिसं मिळवलेली आहेत. एकदा जोरदार टाळ्या होत्या. त्या अभिवाचनी कार्यक्रम करतात. गार्गी अजून जिवंत आहे या मंगला आटलेकर यांच्या पुस्तकातील साकारलेली गार्गी असो वा भोकलेचे दुःख त्याला इत्या लेखिका आशा अपराध यांनाच त्यांनी रंगभूमीवर सादर करत रसिकांची दाद मिळवलेली आहे. चेतन दातार, पंडित सत्यदेव दुबे, राजन कामाणे, विजय काटकर यांच्यासारख्या दिग्दर्शकांकडे त्यांनी काम केलेलं आहे. मनाची गुंती, अग्निहोत्र, गुंतता हृदय हे, होणार सुनी या घरची, फुलताकळी फुलेना, छत्रीवाली, पिंकीचा विजय असो या त्यांच्या भूमिका प्रसिद्ध आहेत. नदी वाहते त्यांनी चित्रपट सृष्टीतही प्रवेश केलेला आहे. नदी वाहते या आंतरराष्ट्रीय पातळीवरील सिनेमा असो, असा मी कसा मी, दशक्रिया, बंदीशाला अशा चित्रपटातील त्यांच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या आहेत. आशा शेलार यांचा उल्लेख त्यांच्या सहकलाकारांकडून मराठीतील अमरीश पुरी म्हणून केला जातो. त्यांचा अभिनय फार दमदार असतो ना. तर आपण या भूमिकेमागची अभिनेत्री कशी आहे ते जाणून घेणार आहे पूजा काळे यांच्याकडनं. त्यांच्या मुलाखतीतला ते आपल्या समोर येईल. पूजा काळे यांचा परिचय म्हणजे या आकाशवाणीवर निवेदिका आहेत, तसेच दूरदर्शनवर व्हॉइस ओव्हर ऍक्टर आहेत, आर्टिस्ट आहेत, स्क्रिप्ट रायटिंग करतात. या कवयित्री व उत्तम निवेदिका असून सूत्रसंचालनही त्या खूप छान करतात. त्याच्यामुळे मला थोडं दडपण आलेलं आहे त्यांच्यासमोर. तसेच या लेखिकाही आहेत. विविध दिवाळी अंकात सातत्याने त्यांचे लेख येत असतात आणि मार्च 2024 पासून दैनिक प्रहारमध्ये वर्तमानपत्रात नोटीस या नावाने ते त्या ललित लेखन करतात. तर आता मी खूप वेळ गेलेला आहे, तर आता पुढचे सूत्र मी त्यांच्याकडे देतो. कार्यक्रमाला सुरुवात करायला हरकत नाही.
तुम्हा सगळ्यांचे आभार. नितीनला दादाच म्हणते. नितीन दादाने एवढी सुरुवात एवढी छान केली की माझं अर्ध काम त्याने करून टाकलं. पण हरकत नाही, कुठून तरी सुरुवात व्हायलाच हवी असते. ती आधी थोडी दिलगिरी व्यक्त करते की कार्यक्रमाला थोडासा उशीर झालेला आहे. कारण कुठलंही असू दे, आपण म्हणतो ना की सिरियल किंवा एखादी मालिका वेळेत चालू होते, पण थोडंसं बाजूला हटकून सेलिब्रिटी असतात त्या थोडंसं 5-1 मिनिटं पुढे मागे होतच असतात. त्यांचाही नाईलाज असतो, कारण लांबून येत असतात त्या. असो, उपस्थित श्रोतृवर्ग, माननीय व्यासपीठ, तिथले रसिक, या सगळ्यांना माझा नमस्कार. आचार्य अत्रे कट्टा तंदुरी ईस्ट आयोजित या मुलाखतीच्या कार्यक्रमात मी पूजा अभयकर यांचं स्वागत करते. आज आपल्या इथे हा मुलाखतीचा कार्यक्रम आहे, बरोबर. त्यासाठी आपण आशाताई शेलार चांदोरकर यांना आमंत्रित केलेलं आहे. या कार्यक्रमाच्या दरम्यान आपले प्रश्न आहेत, मलाच बरेच प्रश्न पडलेले आहेत, त्या प्रश्नांचा ढांडोळा आपण घेणारच आहोत. असं आहे ना मंडळी, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक कलावंत कलाकार आज आपल्या भेटीला आलेले आहेत आणि निश्चितच आम्ही त्यांचं स्वागत करत आहोत. वर्सेटाईल आहेत, बहुआयामी व्यक्तिमत्व आहे आणि आपल्याला त्यांच्या वेगवेगळ्या अनुभवातून आपल्याला काहीतरी शिकता येणार आहे किंवा ते काही मार्गदर्शक तत्व आपण घरी घेऊन जाणार आहोत. तर अशातही तुमचं या कार्यक्रमात भरभरून स्वागत. ह्या सगळ्यांतर्फे मी आपलं स्वागत करते. मगाचपासून 4 वेळा टाळ्या वाजवल्या, आता एकदा जोरदार टाळ्या म्हणून होतो. अशा त्यांची ओळख नितीनदाने करून दिलीच आहे, तरी पण पुन्हा एकदा एक कार्यक्रमाचा भाग असतो त्याच्या अनुषंगाने. बऱ्याचशा जाहिरातींमध्ये आशा त्यांचं आगमन झालेलं आहे. तुम्ही बघत असाल की अक्षय कुमार, हो ना, अक्षय कुमार यांच्या बरोबर त्यांच्या काही ऍड आहेत. जी मराठीवरचं होणार असून मी या घरची कुर्ता कळी फुलेना, स्टार प्रवाहावरचा गोड छत्रीवाली, पिंकीचा विजय असो, कलर्सवरचं हे मन बावरे, त्यांची व्यावसायिक नाटकं कबड्डी कबड्डी आणि ग्रेसफुल, ज्यांनी त्यांना एक वेगळ्या प्रकारची ग्रेस निर्माण करून दिली. त्याच्यानंतर एक्सपेरिमेंटल थिएटर म्हणून वाडा, सांधा, झुलवा, आरक्त क्षण, गोची, सावल्या, क्षितिजापर्यंत. आणि त्यांचे मराठी सिनेमे जर तुम्ही पाहिले असतील तर दशप्रिया, ज्याला कमळ पुरस्कार मिळाला होता तोच का, हा, सगळ्याच प्रकारच्या पुरस्कारांनी युक्त असे हे सिनेमे होते. दशप्रिया, वंदीशाळा, नदी वाहते, 100 दिवस, गच्ची, असामी असामी आणि येऊ घातलेला पपडी ताईचा डबा. हे सस्पेन्स आहे, त्या ताईच ओपन करतील आपल्या समोर. हिंदी भाषिक चाणक्य आणि काशीबाई बाजीराव बल्लाळ, अशा प्रकारची कारकीर्द लाभलेल्या आशाताई कलावंत कलाकार आणि व्यावसायिक रंगभूमी ते सिरियल आणि सिनेमा, इथूनचा हा पल्ला आज आचार्य अत्रे कट्ट्यावर आलेला आहे. खरं तर आपण सगळे जाणकार आहात, आशाताईला जाणता, पण आपण नव्याने घेतलेला आशाताईचा वेग. अशा प्रकारे मी कार्यक्रमाला तर सुरुवात करतच आहे, परंतु आम्ही दोघं खूप बोललो, बरोबर. तर आशाताई, तुम्ही वरचेवर बऱ्याच प्रकारे वेगवेगळ्या कार्यक्रमांना जाता, तिथं मनोरंजन होतं, मनोरंजन करता, परंतु पहिल्यांदाच अशा प्रकारे ह्या व्यासपीठावर आपण जे आलेले आहात, तर आपल्यात काय भावना आहे? वेळ ताणता की उत्सुकता वाढते. नितीनने आणि पूजाने कार्यक्रम उशिरा सुरू होण्याची गंभीरी ऑलरेडी व्यक्त केलेली आहे ऑन माय बिहाफ. परंतु एक कलावंत म्हणून माझीही जबाबदारी आहे, त्यामुळे मला कार्यक्रमाला बोलवल्यानंतर मी वेळेतच घ्यायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण मी जर अगदीच तशी आले असते ना, मग तुम्हाला एक प्रश्न पडला असता, अरे यांना कसं काय बोलावलं, हा अरे अगदीच आले दिसतात. त्यामुळे ऑफिसला जाण्याचा आपला जो नेहमीच्या पठडीतला आपण जेव्हा कुठे जात असतो आणि ॲज अ कलावंत म्हणून आपल्याला कोणीतरी बघायला भेटायला उत्सुक असतं,
त्यावेळेस लोकांची उत्सुकता समजून म्हणून वेळ नाही केला. त्यामुळे मी नरिमन पॉईंटवरनं आहे आणि सगळ्यात सोपा मार्ग, वेळेत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे ट्रेन. त्यामुळे मी ट्रेनने जातो. मग ट्रेनने आल्यानंतर माणूस किती विस्कटलेला असतो याची तुम्हाला पूर्णपणे कल्पना आहे. मग ते विस्कटलेलं पण होतं ते कुठेतरी नॉर्मलवर आणून तुमच्यासमोर सादर व्हायचं असा माझा मनसुबा होता. त्यामुळे मी त्यासाठी दिलगिरी व्यक्त करते आणि आय होप ज्यांच्या बीपीच्या, शुगरच्या वगैरे काही गोळ्या असतील, ज्या वेळा असतील, त्याला थोडासा एक 15-20 मिनिटाचा उशीर झालेला आहे. पण मी तुम्हाला खात्री देते की माझ्याशी असलेली जी भेट आहे ती तुम्ही अर्धवट टाकून कुठेही जाणार नाही. बरं, तुम्ही एवढे श्रोतृवर्ग अशा पद्धतीचे आहात की आपला मोबाईल सायलेंट करा ही मला तुम्हाला सांगायची गरजच पडणार नाही. कारण का तर मी आज एका सिनियर सिटीजन असलेल्या ग्रुपमध्ये जॉईन होते. म्हणजे बघा कसं असतं की आयुष्यातली संध्याकाळ ज्यावेळेस तुम्ही सिनियर सिटीजनकडे झुकत जाता त्यावेळेस तुम्ही बरोबर अशा माणसांशी संपर्कात येता. मला असं वाटतं हे माझं नशीब आहे. आय एम फॉर्च्युनेट इनफ की तुम्हाला योग्य वेळेला योग्य गोष्टी मिळत जाणं आणि त्या प्रकारचा संपर्क तुमचा वाढत जाणं. सो अशा पद्धतीने आज मी तुम्हा सगळ्यांसमोर आहे आणि तुम्ही मला माफ केलंय तसं मी गृहीत धरते कारण सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला दिसतोय, हसूही दिसतंय. त्यामुळे कृपया एवढ्याचसाठी की कार्यक्रम आपल्याला रंजकच करायचे, आपल्या गप्पा ह्या रंजकच झाल्या पाहिजे आणि त्या तुम्ही नक्की एन्जॉय करा. त्यामुळे जो काही एक 10-15-20 मिनिटांचा जो उशीर झाला असेल तो आपण भरून काढू, त्याची जागा आपण आनंदाने घेऊ. नक्कीच मला इथं सांगायला आवडेल की तुझ्या थोड्याशा टाळ्या मीच घेतल्या होत्या. कदाचित त्यांचा गैरसमज झाला असेल की आपले पाहुणे आल्या म्हणून, पण हेही नसेल थोडके. तुम्ही आनंदाचं म्हणालात तर आनंद हा शोधू पाहायला गेला तर तो दडून बसतो, पकडायला गेला तर तो लांब पडतो. पण तुमच्या बोलण्यातला आनंद नक्कीच आम्हाला आनंद देऊन जाईल. त्याच्यामुळे मी असं म्हणेन की संवाद करावा मोकळा, आवर्जून भेट घडता. इथे ताई मगाशी म्हणाल्या की अगं आमचा वेळ फुकट गेला नाही, आम्ही गप्पा मारतो. संवाद करावा मोकळा, आवर्जून भेट घडता. रुख रुख लावून जाती, व्यक्ती नजरे आड होता. ही व्यक्ती नजरे आड, मग ती कुठलीही व्यक्ती असू दे, ती नजरे आड होण्याआधी तिच्याशी संवाद साधणं गरजेचं आहे. आणि संवादाला जर अशा मोठ्या महान व्यक्ती जर कलाकार आणि कलावंत आल्या असतील तर आपण नक्कीच हा आनंद घेणार आहोत. तर मी संवाद म्हणजे आपल्यात काही मुलाखत होणार नाही, आपण हा संवादानेच कार्यक्रम पुढे चालणार आहोत की तुम्हालाही बरं वाटावं आणि आम्हालाही त्याचा आनंद मिळावा. सुरुवातीला मी ताई असं विचारेन की नाटक हे आपलं पहिलं अपत्य, बरोबर? तर 1980चा काळ जो तुमचा दैदिप्यमान काळ आणि स्ट्रगलचा काळ जो चालू झालेला, तेव्हा स्पर्धा, प्रयोजन, आयोजन, त्याच्यानंतर एक नाट्य स्पर्धा, त्याच्यानंतरचे प्रायोगिक नाट्य प्रवेश आणि कमर्शियल अशा प्रकारचा प्रवास हा वाढत गेलेला प्रवास आहे. आणि या प्रवासात काय काय नेमकं घडलं, त्या प्रवासाचे खास काळजी काय होते हे थोडक्यात आम्हाला ऐकायला आवडेल. चला, थोडक्यात म्हटल्यानंतर मला आपोआपच सगळ्या गोष्टी ब्रीफ कराव्या लागणार आहे आणि सगळ्यांचं संक्षिप्त तुम्हाला सांगावं लागणार. परंतु एखाद्या कलाकाराबद्दल प्रत्येकाला उत्सुकता असते. केव्हापासून मी सुरू केलं, अच्छा आता मालिकेत दिसतात, अच्छा म्हणजे त्यांनी तेव्हा सुरू काहीतरी केलं होतं. ही उत्सुकता प्रत्येकाला असते आणि मला असं वाटतं त्या उत्सुकतेपोटीच म्हणा किंवा आज ज्या पदावर ज्या ठिकाणी मी आहे त्याच्यासाठी फार अशी लांब लचक म्हणजे सापशिडीतली जी 2 पासून 99 पर्यंत जाणारी जी शिडी असते ना, त्या शिडीचा वापर करत 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 मी इथे आलेले आहे. आणि याची जाणीव असलेल्या किंवा याची माहिती असलेल्या सुदैवाने माझ्या एक मैत्रीण इथे आलेली आहे, तेरगावकर. त्या शाळेत शिक्षिका होत्या, मुलगा परदेशात असतो, त्यांचा नवरा राजन माझा मित्र. तर तिला म्हटलं सहज आज इथे कार्यक्रम आहे मी, आणि तेवढ्याने ती तयारी झाली. हे सांगण्याचा हे उल्लेख करण्याचा कारण असं की माझ्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडत गेल्या तर त्या अचानकपणे वगैरे काही घडलेल्या नाहीयेत. मुळातच एखादा माणूस किंवा एखादं व्यक्तिमत्व हे घडण्यासाठी आयदर प्रतिकूल परिस्थिती तयार व्हावी लागते किंवा तेवढं जास्त इगर असावं लागतं, म्हणजे इच्छाशक्ती तरी जबरदस्त असावी लागते. आणि जेव्हा आपण एखाद्याला म्हणतो की हे तू करू नकोस किंवा हे वाईट आहे किंवा हे चांगलं नसतं
असं म्हटल्यानंतर नाही हे कसं चांगलं असतं हे दाखवण्याचा अट्टाहास जो सुरू झाला हा 1980 सालापासून झाला. लगेचच तुम्ही सगळेजण माझं वयही काढायला लागाल, पण मी फार ते गुलदस्त्यात ठेवणार नाहीये. मी साठीच्या उंबऱ्यावर आहे, वाटत नाही वगैरे हे काही बोलू नये, कळलं? कारण का मनाने जर आपण तरुण असलो तर आपण कायम तरुण राहू शकतो. कारण मनाचंच तारुण्य ते फार महत्वाचं असतं. आणि हे मला माझ्या वेळोवेळी मी ज्या ज्या काही गोष्टी केल्या या सगळ्या गोष्टींमध्ये याचा मला निश्चितच फायदा होतो. म्हणजे कधीही मला असं वाटत नाही की मी दमले मी थकले की आता मी नाही करत, आता हे नको ना, मग आता आपण कुठे जाऊया नको, असं होत नाही युजली. का तर ती इच्छाशक्तीच तुमचं सगळं काम करत असते. आणि मला असं वाटतं हे जे प्रमुख अस्त्र असेल माझ्याकडे की मी कुठल्याही गोष्टीने शक्यतो थकत नाही आणि त्याच्यामुळे दुसरं काहीतरी करण्याची माझ्यामध्ये उर्मी असते. तर मूळ मुद्दा सुरू होतो 1980 सालापासून. म्हणजे दादा लजपतराय कॉलेजमधल्या एकांकिका स्पर्धा, इंटर कॉलेजिएट एकांकिका स्पर्धा, मोनो ऍक्टिंग स्पर्धा. तुम्हाला सांगते म्हणजे खरं तर आपल्याच तोंडून आपण सांगू नये, पण अजून माझं पुस्तक छापून यायला वेळ आहे. त्यामुळे तोपर्यंत तुम्हा सगळ्या रसिकांसमोर बोलायला मला काहीच हरकत वाटणार नाही. तर 80 सालामध्ये मी इतक्या वैयक्तिक अभिनय स्पर्धा केल्या की वर्तमानपत्रातून असंच छापून यायचं किंवा माझी जी म्हणजे माझे सहकलावंत म्हणा किंवा माझ्याबरोबर सहशिक्षण घेतलेले जे होते त्यातली बरीच नावं ही यशस्वी कलावंतांचीच आहेत. म्हणजे कदाचित असं असेल त्या काळात जे काही बीज रोवलं गेलेलं ते सगळेच जण यशस्वी झाले. कारण त्याला कारण एक तसंच होतं की प्रचंड मेहनत, त्याच्याशिवाय दुसरा कुठे काही मार्गच नव्हता, कारण दुसरी कुठली साधनच नव्हती. म्हणजे आता जशी मालिका एक 6-6, 7-7 वेगवेगळी चॅनल, त्याच्यावर 6-6, 10-10, 12-12, 14-14 मालिका, एकूण 44 ते 48 मालिका आजच्या मितीला प्रत्येक दिवशी 44 मालिका असतात. तो काळ तो नव्हता. तो काळ तुम्हाला स्ट्रगल करावा लागेल, तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल जर तुला पुढे जायचं असेल तर. प्रतिस्पर्धी नव्हती. कशाच्या संदर्भात? स्पर्धा तुम्ही जेव्हा म्हणता त्यावेळेला एवढा लोक नव्हतं की तुम्हाला प्रतिस्पर्धी असेल. माहित नाही, मी तर स्वतः असं म्हणेन की घाबरत असतील लोक. आणि प्रतिस्पर्धी नव्हते असं म्हणता येणार नाहीये. साधारणपणे 80च्या दशकामध्ये तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल या गोष्टींची. कारण जो आज इथला वर्ग दिसतोय, मी एज ग्रुप वाईज म्हणते, त्या सगळ्यांच्याच मुली म्हणजे धाकट्या मुली किंवा बहिणीच्या मुली वगैरे ह्या एज ग्रुपमधल्या मुली कॉलेजमध्ये जात असताना वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेणं हे काही बाबतीत घरच्या लोकांना पसंत नसेल. करेक्ट? हळूच मला ऐकू येते. बरोबर बरोबर बरोबर. सो आय एम ऑल्सो पार्ट ऑफ इट. आणि तो जो भाग होता की नाही आपल्या मुलींनी हे असं करायचं नाही, मग त्यात नावं घेऊन बोलणार नाही कारण आपल्याला इथे काही ते वाद करायचं नाही. परंतु काही गोष्टी ह्या स्पष्टच आहेत की काही पॅरेंट्सना आपल्या मुलांनी फार पुढे गेलेलं आवडायचं, आपल्या मुलांनी सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. म्हणजे मला आठवतं माझ्या कॉलेज डेजमध्ये चन्ना रुपाले म्हणून एक नाव तुम्हाला प्रसिद्ध आहे, म्हणजे कदाचित माहीत असेल नसेल, चुनौती नावाची एक मालिका होती. त्या मालिकेमध्ये ती गुजराती थिएटर करायची. त्यांचं एंटायर कुटुंब ह्या इंडस्ट्रीशी संबंधित होतं. गिरगावात राहणार. तिची आई एकांकिका असली किंवा काही स्पर्धा असली की तिची आई डबा घेऊन यायची आणि मग डबा नुसताच डबा नसायचा, मग त्याच्यानंतर 2-2.5 तासानंतर कुठलं तरी फळ खायला हवं म्हणून फळ घेऊन यायची. आणि त्याच्यानंतर तुम्हाला उशीर होईल ना तो थांब, मी तुझं नॅपकिन पण आणलेले, तुला अमुक पण आणलेले आणि आणखी सुक्या खाऊचा डबा पण आणलेला. ते बघून इतकं अचंबित वाटायचं कारण आमचा काळ हा इराण्याच्या हॉटेलकडचा कटिंग चहा आणि बन मस्का, आम्ही त्याच्यावर पोचलो गेलो. म्हणूनच म्हटलं परिस्थिती प्रतिकूल होती, प्रचंड झगडावं लागलं. त्याच्यामुळे त्या झगडण्यामध्ये असं झालं की तुम्ही जाऊन सुलापूनच बाहेर पडणार याच्यातनं, तुम्हाला काही ऑप्शनच नाही दुसरा. आणि मग ज्याची इच्छाशक्ती जास्त असेल, ज्याची इच्छाशक्ती जास्त असेल तोच ती शर्यत जिंकते. आणि मग एक तुम्हाला माहिती की सवय लागते आपल्याला, नाही नाही माझा पहिला नंबर आला पाहिजे. अशी असतात काही मुलं, अशी असतात. नाही कुठेतरी आपण काही करतोय, आपण स्पर्धेला जातोय, नाही मलाच मिळालं पाहिजे.
ही ईर्ष्या जी आहे ती मला असं वाटतं चांगल्या अर्थाने वापरली तर नथिंग रॉंग आहे. ऍट द सेम टाइम आपण मुलांना हे सांगतो की आपण सगळीच मुलं सारखी आहोत, सगळ्यांनाच सारख्या गोष्टी असतात आणि म्हणजे सारख्या बुद्धिमत्तेचेही असतात, पण कोण कोणाचा वापर कशा पद्धतीने करतो हे डिपेंड करतं. हे कॉलेजमध्ये सगळं चालू झाल्यानंतर विरोध होतात थोड्या प्रमाणात कसं आपण म्हणूया जो असतो त्या काळी होता. कॉलेजमध्ये गेल्यानंतर राज्य नाट्य स्पर्धा, मग प्रायोगिक आणि मग कमर्शियल हा प्रवास कसा. आणि त्या दरम्यान तुम्हाला जे दिग्दर्शक लाभले होते म्हणजे आपण चेतन दादाचं नाव घेतलं, चेतन दादा, राजन कांभाळे यांच्या अनुभवांनी तुम्हाला काय परिपक्वता आली किंवा ती तुमच्यात ऑलरेडी होती. हा ते नटाला ओव्हरऑलच असं हिरा म्हणण्याची पद्धतच आहे. तो असतोच, एक दगड असतो, एक हिराच असतो, फक्त नेमका कुठून किती घासायचा आणि त्याला कसा स्पार्क आणायचा हे बऱ्याचदा दिग्दर्शकावर अवलंबून असतं. आणि त्याही पेक्षा मी असं म्हणेन, तू कवयित्री आहेस, तुझ्या काही कविता मी वाचलेल्या आहेत. लेखकाला किंमत देणं, लेखकाची जी किंमत आहे त्याची किंमत राखणं हे आम्हाला त्या काळात जास्त शिकवलं गेलं. आणि मी या बाबतीत इतकी सुदैवी आहे की अतिशय उत्तम दिग्दर्शक मला लाभले. कारण काळच असा होता, पुन्हा मी तेच म्हणेन, काळच असा होता की नुसतं असं तू काहीतरी वाच आणि चला ही प्रेझेंट करते असं म्हणून असे हातवारे करून काहीतरी परफॉर्मन्स करत नाही, त्याला अभिनय म्हणत नाही. जर तुमचं वाचन असेल तरच तुम्ही काहीतरी करू शकता, मी या मताची आहे. म्हणजे लगेचच मी खूप सिनियर झाले म्हणून पुढच्या पिढीला मी काहीतरी एक असा लोकांना एक संदेश देईन की तुम्ही वाचा आणि मग तुम्हाला कळेल वगैरे असं बोलत नाही. त्याच्यामध्ये खरोखर काहीतरी कारण आहे की ज्यावेळेस तुम्ही इतर गोष्टी वाचता आणि हे ज्ञान मला कोणी दिलं असेल तर माझ्या वाट्याला आलेले जे सगळे दिग्दर्शक होते त्यापैकी बरेच जण लेखकही होते आणि त्या सगळ्यांमुळे मला पुस्तकं वाचनाची आवड निर्माण झाली. त्यामुळे हे वाचल्याशिवाय तू करूच शकणार नाही असं मला त्यांनी असं ठाम माझ्या डोक्यात घालून दिलं. त्यामुळे कुठलीही कलाकृती करत असताना माझा प्रयत्न हा असा असतो की मी ती खूपदा वाचावी, कारण खूपदा वाचल्यानंतरच तुम्हाला कळतं की त्याच्यात काय आहे. पहिल्या वाचनात जे कळतं आणि आता हे वाचन चला प्रेझेंट केलं ते सगळं वरवरचं असतं. आणि हे एक प्रमुख कारण आहे की लोकांना माझी भीती वाटते किंवा मगाशी ह्याने जो उल्लेख केला ते पण जाता मला तसं म्हणायचा. म्हणजे तो माझा जेवढा मित्र होता तेवढाच म्हणजे माझ्याविषयी बऱ्याच गोष्टी बोलण्यासाठी तो नेहमी हिरिरीने पुढे असायचा. मला कसं प्रत्येक वेळेला टपलीत मारता येईल किंवा कसं मला नावमेद करता येईल ह्याचा प्रयत्न त्यांनी वारंवार केला. म्हणजे आयुष्यभरात आम्ही कॉलेजमध्ये आम्ही एकत्र शिकत होतो, तो मला फक्त 1 वर्ष सिनियर होता. त्यामुळे त्याला एका गोष्टीची कल्पना होती की हिच्याकडनं काम आपल्याला जर हवं असेल तर हिला डिवचायचं, हिला असं फील करून द्यायचं की हे हे काही बरोबर नाही, तू काय स्वतःला काही समजतेस का. कारण तो काळ तसा होता का, तर मी स्वतः म्हणजे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ऐकून माहिती असेल, पंडित सत्यदेव दुबे इज वन ऑफ माय गुरु असं म्हणायचं. कारण चेतनमुळे मी सत्यदेव दुबेंकडे गेले आणि चेतन आणि मी आम्ही एकत्रितपणे आमचा सगळा प्रवास झालेला. म्हणजे गिरगावात तालमी व्हायच्या त्यावेळेस त्याच्या घरनं झाडू आणून तिकडचा केअर काढला जायचा आणि मग आम्ही आमच्या नाटकाच्या एकांकिकेच्या रिहर्सल्स करायचो. त्यामुळे काय काय कष्ट घ्यावे लागतील किंवा कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजे. कारण कुठल्याही गोष्टी करण्याची कधीही मला लाज वाटली नाही. मला असं वाटतं काउन्सिल आपण निघाल्यानंतर तुम्हाला ह्या गोष्टी फार मामूली वाटतात आणि लोकांना आपण कौतुकाने या गोष्टी सांगू शकतो. तर दिग्दर्शकांच्या बाबतीत म्हणशील तर म्हणजे चेतन दादांचं मी नाव घेतलेलंच आहे. विनोद हडप हे नाव पण सगळ्यांना परिचित आहे. म्हणजे त्यांचाच चिरंजीव अंबर हडप हा आता मालिका आणि यांच्या लिखाणामध्ये असतो. त्यांनी मला म्हणजे चांगल्या संधी कशा मिळत जातात एखाद्याला, तर त्याचं कारण ते होतं कारण मला नाही म्हणायचं हे मला माहीतच नव्हतं.
म्हणजे वयाच्या 17व्या वर्षी मला एक 12-13 वर्षांचा मुलगा असतो अशा आईचं काम केलं होतं. राज्यनाट्य स्पर्धेमधलं ते नाटक होतं 1984 सालातलं. नाही, झुलवा फार त्याच्याही आधीचं, झुलवा त्याच्यानंतरचं. एक मिनिट, मला त्या नाटकाचं फक्त नाव का आठवत नाहीये. तर हमो मराठ्यांची कादंबरी होती. हमो मराठ्यांची कादंबरी होती आणि त्या कादंबरीवर आधारित ते नाटक होतं आणि त्याचा हर्ष शिवशरण त्याचा दिग्दर्शक होता. त्यामुळे दिग्दर्शक वेगवेगळ्या पद्धतीचे मिळाल्यानंतर तुम्ही किती विविध गोष्टी तुम्ही करू शकता. त्यानंतर रेग्यांचं गोची नावाचं नाटक होतं, जे खरं तर एक ब्लॅक कॉमेडीचा भाग होता. म्हणजे मला ते कळतही नव्हतं, माझ्या वयाच्या 21व्या वर्षी मला ते कळतही नव्हतं की आई असणं म्हणजे काय, आई ब्लॅक कॉमेडी म्हणजे काय, ब्लॅक कॉमेडी मधला ह्युमर म्हणजे काय. म्हणजे तिचा नवरा आहे आणि तो सतत असं भासवतो, मला बोलत होतेस वांग त्याच्या पुढून चांगलं लागेल ना, अशा पद्धतीचं सांगणार होतं. ज्याचा अर्थ कळण्यासाठी यू नीड टू, तुम्हाला तुमचं वाचन असलं पाहिजे तर तुम्हाला त्यातला मतीत अर्थ कळेल. तर त्यामुळे दिग्दर्शकांच्या बाबतीत मी सगळ्यांची नावच घेते. माझे सगळेच मित्र आहेत. शरद सावंत म्हणून होते, म्हणजे आता होतेच म्हणावं लागेल. राजन तेलगावकर म्हणून माझा आणखीन एक मित्र होता, ज्याला झेकोस्लोवाकिया पासून म्हणजे जगातल्या सगळ्या देशांच्या नावांपासून, तिथल्या भाषांपासून, तिकडचं संगीत कसं असतं, तिकडचं म्हणजे भाषा कशी असते, तिकडचं थिएटर कसं असतं, ह्या सगळ्या गोष्टींनी युक्त असलेला असा माझा एक उत्कृष्ट मित्र होता. म्हणजे ज्याच्याकडे गेल्यानंतर आपण फक्त आणि फक्त गप्प बसायचं. अरे राजन शांत हो ना, आता थांब, आता गप्प बस ना जरा. नाही, राजनला गप्प बसायचं कधी माहीतच नव्हतं. त्यामुळे मी त्या बाबतीत खूप सुदैवी आहे की मला मित्रमंडळी अशा पद्धतीची लाभली की जेणेकरून मला प्रत्येक वेळेला असं वाटतं की आपण काहीतरी करायलाच पाहिजे किंवा आपण याच्यात थांबता कामा नये. तुझ्या प्रश्नापासून मी भरकटले नाहीये ना? नाही ना? प्रश्नाची सुरुवात अशी होती की स्पर्धा, मग एकांकिका, मग प्रायोगिक आणि मग कमर्शियल, आणि त्यामधले टप्पे सगळे. तर स्पर्धांमधूनच प्रायोगिक रंगभूमीवर म्हणजे मी आविष्कारशी संबंधित आहे. आविष्कार रिलेटेड असलेल्या बऱ्याच दीर्घांक, बऱ्याच आविष्कारमध्ये एकांकिका करण्याची पद्धत नव्हती, दीर्घांक किंवा 2 अंकी नाटक. तर बऱ्याच जणांनी तुम्ही पाहिलं असाल तर मला माहित नाही, 1989 मधला तो काळ होता. 86 मध्ये ऍक्च्युअली जुळवाचे प्रयोग करायचं ठरलं आणि नॅशनल फेस्टिवलसाठी म्हणजे दिल्लीच्या NSG मध्ये आणि रंगशारदा ह्याच्यासाठी म्हणून जुळवाचे प्रयोग करायचे ठरले. तर त्याचे सुरुवातीचे प्रयोग 86 सालातच मी बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीला लागले. बायको हे मी सांगितलंच नाहीये नाही का, पण मी सांगावं की न सांगावं या टप्प्यावर होते, कारण लोकांची मग उत्सुकता जरा आणखी वेगळीच होते. अरे बँकेत असून मग तुम्ही या सगळ्या गोष्टी कशा करू शकता. तर तो भाग बाजूला. परंतु आज मी जे काही आहे तर त्या बँकेमुळे आहे हेही सांगायला मला अजिबात काही वाईट वाटत नाहीये. आणि माझी मदर इन्स्टिट्यूशन, माझी बँक सुद्धा याच्यासाठी खूप प्राऊड फील करते आणि मला तेवढा मोरल सपोर्ट माझ्या बँकेने नेहमीच दिलेला आहे. तर बँकेच्या नाटकांसोबत काम करत असताना अव्यावसायिक म्हणजे अमॅच्युअर थिएटर ज्याला आपण म्हणू, त्या अमॅच्युअर थिएटरमध्ये एक असायचं की मी काहीतरी करते आणि मला जे हवंय ते मी करू शकते. त्यामुळे कुठल्याही व्यावसायिक नाटकाच्या भानगडीत मी पडले नाही. इनफॅक्ट 1985 सालातली गोष्ट आहे, मला मुरुची मावशीसाठी विचारण्यात आलं. मी नाटक पाहिलं आणि वाचल्यानंतर असं लक्षात आलं की मोरूच्या मावशीमध्ये मी करावं असं काय आहे. नाटकाला कमी लेखक नाहीये, पण मी का करावं, मी त्याच्यात करण्यासारखं काय आहे. संजू आणि मंजू आहे का, की मोरू आणि याच्या मागे धावत जाणारी ती मुलगी, मी ते करायचंय का. नाही.
तू हे नाही करायचंस, तुला काहीतरी करायचंय. मग आपण काहीतरी करायचंय म्हटल्यानंतर आपल्यामध्ये असलेल्या ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, आपल्यामध्ये असलेली जी बलस्थानं आहेत, त्या बलस्थानांची तुम्हाला कोणीतरी जाणीव करून द्यावी लागते. आणि म्हणून चेतनचं हे वाक्य असायचं नेहमी की अरे तुला कल्पना नाहीये पण तू अमरीश पुरी आहेस मराठीमधला. का? आता ह्याच्यावर डायरेक्टली जरा थोडीशी पुढची उडी मारते, पुन्हा आपण मागे येऊया. तर का बुवा, तर तुझ्या आवाजामध्ये काही ज्या गोष्टी आहेत की ज्या समोरच्याला ऐकायला भाग पाडतात आणि ज्या काही गोष्टी ज्या इतक्या ठाशीव आहेत त्याच्यामुळे तू स्वतःला जे प्रेझेंट करशील, तर त्यामुळे तुझी भूमिका देखील चोखंदळच असली पाहिजे, लोकांना ती पटणारीच असली पाहिजे. आणि ह्याचं प्रमुख कारण म्हणून लोकांना जे सारखं वाटतं की तुम्हाला निगेटिव्हच का भूमिका मिळतात, कारण का तुला खूप खटखट तसं बोलू शकत नाही. म्हणजे अगदी साखरेचा मुलामा लावल्यासारखं गोड बोलणं. इनफॅक्ट मी अशी जी बोलते ती मी गोडच बोलतो. का गोड वाटू नये? सगळ्यांचाच रंग उजळ असतो का? नाही ना. सावळा रंगही तेवढाच छान असतो की. म्हणजे प्रश्न असा निर्माण होतो की एखाद्याला त्याच्या आवाजामुळे जी ओळख मिळते त्याचा प्रत्येकाने वापर करायचा ठरवला. माझ्या आवाजाविषयी नाही ना. आपण इथून सुरुवापर्यंत राहिलो रंगभूमी. तर झुलवामधल्या कामानंतर असं झालं की मला व्यावसायिकसाठी बरेच जण बोलवायला लागले. पण माझं ठरलं होतं, कारण मी माझ्या वडिलांना सांगितलं होतं की आय विल प्रूव्ह इट. तुम्हाला जे वाटतं की आपल्यासारख्यांच्या मुलींनी ह्या गोष्टी करू नये, एकांकिका म्हणा, नाटक म्हणा, हे करू नये किंवा गाणं गाऊ नये, वाईट अर्थाने काही नव्हतं. म्हणजे त्याच्यातही त्यांचा भाग असाच असावा की आपल्या मुलीची असलेली जास्तीत जास्त काळजी. तर मी म्हटलं की मी तुम्हाला दाखवेन की लोक माझा फक्त आणि फक्त चांगल्या गोष्टींसाठीच उल्लेख करतील आणि तुमचं नाव लोक निश्चितपणे घेतील की अच्छा अच्छा ही त्यांची मुलगी का. त्यामुळे तुम्हालाही वाईट वाटण्याची गरज नाहीये. आणि हे एकमेव कारण होतं मी व्यावसायिक नाटक नाकारण्याचं. आणि मला माझी बँकेतली नोकरी अजिबात सोडायची नव्हती, कारण त्याच दरम्यान तुम्हा सगळ्यांना परिचित असतीलच माझ्या बँकेमध्ये आर्टिस्टची एवढी प्रचंड यादी आहे ना, खूप मोठी यादी आहे. त्यात सगळ्यात प्रथम नाव येतं रत्नाकर मतकरींचं. प्रदीप पटवर्धन. हा, ते नंतरच्या फळीतले. ते नंतरच्या फळीतले. म्हणजे सुरुवात रत्नाकर मतकरी, त्यानंतर अमोल पालेकर. लोक सांगायची ना अमोल पालेकरांनी, आता तुम्हाला म्हणून सांगते, अमोल पालेकरांनी त्यांचे सुरुवातीचे दोन्ही सिनेमे ते मुंबई ऑफिसच्या ओव्हरड्राफ्ट डिपार्टमेंटमध्ये ते कामाला होते. म्हणजे हायकोर्टाला लागून असलेलीच, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल तर हायकोर्टाला लागून असलेली जी इमारत आहे तिथे पहिल्या मजल्यावर आणि पोटमाळ्यावर ते ओव्हरड्राफ्ट डिपार्टमेंट होतं. आणि तिथे नोकरी करून पहिल्या दोन्ही सिनेमांचं शूटिंग अमोल पालेकरांनी तिथेच केलं होतं. आणि नंतर मग त्यांनाच असं वाटायला लागलं की नाही, हे काही बरोबर नाही वाटत, म्हणून मग त्यांनी नोकरी सोडली. मग विजय कदम जे अलीकडेच एक्सपायर झाले, त्यानंतर प्रदीप पटवर्धन जो माझा सहकलाकार होता. म्हणजे बँकेतल्या सगळ्या एकांकिका, दीर्घांक, राज्य नाट्य स्पर्धा, या सगळ्या ह्याच्यात आम्ही सतत एकत्र असायचो. त्यानंतर जयवंत वाडकर, विजय पाटकर, मिलिंद वाघ, माझ्यासोबत असलेल्या लीना भिवणकर आणि केतकी दिघे या दोघी. आणि दिग्दर्शकांपैकी पण नंदकुमार रावते म्हणून यांचं नाव बऱ्याच पूर्वीपासून कोणी ऐकलं असेल तर ते. तर मुळातच एक कल्चर असलेली बँक मला मिळाली आणि त्या कल्चर असलेल्या बँकेमध्ये मी खूप कल्चरली फुलत गेले. त्यामुळे मला व्यावसायिककडे जाण्याची घाई करावी लागली नाही किंवा मी तसा निर्णय घेतला नाही. व्यावसायिक रंगभूमीवरचं तुमचं कबड्डी कबड्डी आणि ग्रेसफुल ही दोन नाटकं त्यांनी तर उच्चांक गाठला होता. त्यामागची तुमचं ते काम करण्याची जी प्रेरणा होती, आता हे झालं तुमचं प्राथमिक अवस्था होती सगळे, बरोबर?
त्याच्यानंतर तुम्ही जी झेप घेतलेली आहे ती अगदी उत्तुंग आहे. त्याच्याबद्दल काय सांगा? व्यावसायिक नाटक करायचं की नाही करायचं मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण कधी करूया किंवा काय करूया. चला मुलगा 10वीत गेलेला आहे, त्याचा तोच अभ्यास करणार आहे. मी कितीही काही म्हटलं तरी मी त्याच्या परीक्षेला काही जाऊ शकणार नाही हे ज्यावेळेस कन्फर्म झालं, म्हणजे साधारण ऑक्टोबरचा महिना होता तो 2007 साली, कबड्डी कबड्डी सुयोगने प्रदर्शित केलेलं कबड्डी कबड्डी हे नाटक ज्याचं मंगेश कदम यांनी दिग्दर्शन केलेलं आणि जितेंद्र पाटील यांनी लिखाण केलेलं एक अप्रतिम नाटक. त्यातली कलावंत मंडळी तुमच्यापैकी बऱ्याच जण आहेत. कुणी पाहिलंय का कबड्डी कबड्डी? पाहिलंय? चला, पहिल्याच रांगेतल्या प्रेक्षकांनी पाहिलंय म्हटल्यानंतर थोडंसं हायचं वाटतं, कारण बऱ्याचदा असं होतं की आपण खूप चांगल्या कलाकृती करत असतो आणि लोकांनी त्या पाहिलेल्याच नसतात. वाईट वाटतं मग कुठेतरी, आणि एक कलावंत म्हटल्यानंतर निश्चित वाईट वाटतं की अरे माझी ही कलाकृती पाहिलीत का. तर कबड्डी कबड्डी नाटक हे खरं तर आजच्या काळात आलं असतं तर कबड्डीला जे वलय प्राप्त झालेलं आहे आजच्या काळात, म्हणजे कबड्डी खेळणारा जो खेळाडू आहे त्यालाही आज क्रिकेट प्रमाणेच लाखो आणि करोडोच्या पटीने जे मिळते ते बघून असं वाटतं की हा त्या नाटकाचा असं परिणाम नसेल, आणि होता, निश्चित होता. म्हणजे 2007 ते 2010 पर्यंत हे नाटक होतं. आणि म्हणजे आता हे काही सांगण्याची काही गरज नाहीये, काही अपरिहार्य कारणांमुळे, कारण आमचे निर्माते गेले, त्याच्यानंतर महिन्याभरातच आपटे गेले. मुळात त्याच्यातल्या कलावंतांची तुम्हाला नाव सांगते मी. विनय आपटे, मुक्ता बर्वे, मी स्वतः, त्यानंतर सुजाता देशमुख, आनंद अलकोटे आणि संजय कुलकर्णी. तर विनय सर गेले. मग त्यानंतर असं झालं की मुळातच निर्मात्याला हे नाटक पुढे जर चालू ठेवायचं असेल तर सगळ्याच गोष्टींची बांधाबांध करावी लागते. मग कोणीतरी आणखीन एक वेगळा घ्यावा लागतो. पण मग लोकांच्या मनावर जो पगडा असतो ना की एखाद्या कलावंताने केलेलं, जसं आज तुमच्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटत असेल की अरे लाल्या जो ह्याने केलेला लाल्या आहे त्याच्यासारखा लाल्या काही पुन्हा झाला नाही. आणि घाणेकरांचा लाल्या हा घाणेकरांचा लाल्या, कोणी कोणाला तसं रिप्लेस करत नसतं. परंतु नेहमीच काय ह्यांनी केलेला भात किंवा पुलाव चांगला लागतो, कधीतरी थोडा वेगळा, थोडे बदाम कमी असलेला किंवा थोडे मनुका जास्त असलेला किंवा थोडे काजू जास्त असलेला काय हरकत आहे. अर्थात ती गोष्ट बाजूला वेचता येते. त्यामुळे सतत वेगवेगळ्या गोष्टी बघण्याची पण आपण सवय ठेवली पाहिजे. तर कलावंताला पण असं वाटतं की नाही माझा परफॉर्मन्स कोणीतरी पाहिला. तर त्यामुळे कबड्डी कबड्डी हे नाटक राज्यस्तरावर आणि म्हणजे त्याला त्या 3 वर्षांमधली जेवढी राज्य शासनाची व्यावसायिक रंगभूमीची जेवढी पारितोषिकं होती ती सगळी मिळाली. आणि त्याच्यात आणखीन एक जमेची गोष्ट म्हणजे आपल्यापेक्षा कोणीतरी खूप सिनियर असलेला माणूस आपल्यासोबत आहे आणि त्याला न मिळता आपल्याला मिळालं, ही गोष्ट केवढी भयानक असते. कारण का ते यश पचवण्यासाठी देखील तुम्हाला कोणाला तरी प्रेझेंट व्हावं लागतं आणि समोरच्याला उत्तर द्यावं लागतं. आणि ते उत्तर देण्याची ताकद माझ्यात आहे किंवा ती माझ्या आवाजात आहे, जे मी परफॉर्म करून दाखवतो. नक्कीच आपण आवाजाबद्दलचा पुढचा प्रश्न घेणारच आहोत. बरीचशी सकारात्मकता तुम्हाला परिस्थितीने निर्माण केली. तुम्ही ज्या कालखंडाचा उल्लेख केला त्या कालखंडात बरेचसे प्रश्न होते. स्वतःविषयीचा आत्मविश्वास तुम्हाला कुठेतरी घेऊन जाणारा होता आणि कुठेतरी पुढे जायचं होतं. या एका गुंतागुंतीच्या प्रयत्नातून तुमचा आत्मविश्वास एवढा बळावला आणि एका उच्च कोटीच्या पदावर तुम्ही जाऊन बसलात की जिथे तुम्हाला तुमचे आजूबाजूचे हे नको ते नको म्हणून ज्या पद्धतीने अवॉइड करत होते किंवा रोखत होते, तर त्या पद्धतीला काट देऊन आज एक यशाची शिडी तुम्ही चढलेला आहात. तुम्ही आवाजाबद्दल बोललात, त्याआधी तुम्ही चेतन दातार आणि तुमच्या गुरुबद्दल बोललात. पण गुरु हे नेहमीच आपल्याकडे एक तिरक्या नजरेने बघण्याचं धैर्य लागतात. कारण गुरु असा असतो ना की तो तुम्हाला मार्गदर्शन करत असतो आणि त्या मार्गदर्शनामध्ये नेहमीच ते तुम्हाला चांगलंच
पर्याय येतील असं नाही, पण खास कळगे असतील, डोंगर दऱ्या असतील आणि ते तुम्हाला पार करूनच जावे लागणार होते. कदाचित चेतन दाताचा तेच मोटिव्ह असेल की आशाला पुढे नेण्याचं. आणि आज जर चेतन वरून बघत असेल तर त्याला नक्कीच अभिमान वाटत असेल की आशासारखी विद्यार्थिनी घडवली आणि हडपांनाही त्याचा अभिमान वाटत असेल. हेही नसे थोडके. याच्या पुढचा प्रश्न आपण आवाजावर बोलतात ताई. आवाज ही एक देणगी आहे, वडिलोपार्जित म्हणूया किंवा ती पारंपरिक पद्धतीने आपल्याला ती वाढवता पण येते. बऱ्याचशा कार्यक्रमात आम्ही तुम्हाला हातात माईक घेतलेला, तो तर असतोच, कधीही असतो, पण कार्यक्रमात तुम्हाला अगदी उभं राहून काही गाणं म्हणा अशी फरमाईश केली जाते. एकीकडे मंगेश पाडगावकर म्हणतात की जगावं कसं, कसं जगावं रडत की कणत, कसं जगावं रडत की हसत, अहो कसं जगावं कणत की गाणं म्हणत. तर मी पुढची फरमाईश अशी करेन की गाणं हे आपण तुमच्या हृदयात आहे, तुमच्या आवाजात ते तुम्ही पेलवता. तर एखादी गाण्याची छोटीशी झलक, कारण आपण करणारच आहोत पुढचा प्रवास, त्यांच्या मालिका आणि सिनेमा, पण गाण्यातून जरा आम्हाला आवाज आपला कळते. एका अर्थी थोडं सोयीचंच केलं. तास दीड तास बोलून झाल्यानंतर मग जर गायला सांगितलं, पण ठीक आहे, ते मी खेचून नाही. काय ऐकायला आवडेल तुम्हाला? बरेचदा आम्ही आपल्या लावण्या किंवा भावगीत, भक्तिगीत हे लोक परिचयाचे नसतील. आपल्याला काय आता सोपं वाटतंय? ज्याचा रेडिओन्स तुमच्या आवाजाशी असतो किंवा तुमचा आवाज मला कुठल्या पद्धतीने ऐकायला आवडेल असं ज्यावेळेस असतं, त्यावेळेस माझी पर्सनल म्हणजे माझं व्यक्तिगत मत असं आहे की ज्या गाण्यांसाठी तुमचा आवाज सूट करतो ती गाणी तुम्ही गावी. पण तसं बघायला गेल्यानंतर मला आशा भोसले प्रचंड आवडतात. म्हणजे मी आशाताई आणि ओपी नाहीये यांच्या गाण्यांची एवढी जबरदस्त फॅन आहे. म्हणजे मी कुठल्याही मूडमध्ये असले तरी देखील मला त्यांची गाणी जास्त आवडतात. आय डोंट नो, कारण तुम्ही समजू शकाल का? स्वतःच्या धुंदीत जे राहणं आहे किंवा त्यातनं आनंद मिळवणं आहे, हाच त्याच्या मागचा उद्देश असतो. तर काय सादर करू? चॉईस दिलात तर एवढेच चॉईस येते. मी एक 2-3 लावण्या आहेत, त्यांची 4-4 ओळी अशा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तरुणपणाच्या रस्त्यावरच पहिलं ठिकाण नाक्याचं अन 16वं वरीस धोक्याचं ग, 16वं वरीस धोक्याचं, 16वं वरीस धोक्याचं ग, 16वं वरीस धोक्याचं. पदरावरती जर पाणीचा नाचला हवा नाही मला निसशाडूनवा, नाही मला निसशाडूनवा. पदरावरती जर पाणीचा नाचला हवा मला निसशाडूनवा, नाही मला निसशाडूनवा. आता जी गावळी माझी बऱ्यापैकी तयार आहे आणि बऱ्याचदा सगळ्या कार्यक्रमांमधनं लोकांना ऐकायलाही आवडतं आणि एक माहोल बन जात आहे. आज कोणी इथे पेटे घालून आलेले नाही, पण शक्यता वाजवू शकता. करेक्ट? बघूया, आपण शिट्ट्यांची पण एक स्पर्धा ठेवूया. फरसा भाकुला फरसा
कोला फरसा फाळतुया लागला फरसा फाळतुया लागला तुझ्या उसाला लागल कोला बाय बाय तुझ्या उसाला लागल कोला मूळ जमीन काळू सोनं त्यात नामाकीचं रुजलं बियाणं तुझा ऊस वाढला जोमान तुझा ऊस वाढला जोमान घाट घाटानं भारी भरली पेरा पेरात साखर भरली नाही वाढीस जागा उरली रंगपानांचा हिरवा ओला रंगपानांचा हिरवा ओला तुझ्या उसाला लागल कोला बाय बाय तुझ्या उसाला लागल कोला इथे बोलायलाच नको. तिचाही आवाज खूप सुरेख आहे. टाळ्यांनी एवढं छानदार स्वागत केलेलं आहे. तिचाही आवाज खूप सुरेख आहे. ती नाही म्हणते मगाचपासून तिच्या बोलण्यावरून मला नक्की वाटतंय की नक्की गाणं शिकत असणार. मी गाणं शिकलेले नाहीये इंटू ब्रॅकेट आधीच सांगते. मला ते सांगून करायचं होतं की ताईंनी काही शास्त्रोक्त गाणं शिकलेलं नाही आहे त्या, परंतु एक हातात आला की माणूस कशी उंची गाठू शकतो, म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व एवढं भारदस्त आहे की तुम्ही काही सांगितलं की ताई तिथं पटापट हजर असतात, सगळे उत्तर हजर जबाब देण्यात यायला. तर हा छोटासा प्रसंग आपण एक थोडंसं वातावरण निर्माण करण्यासाठी संवादातला आपला पुढचा प्रश्न आहे. आपण आपल्या कलाकृतीबद्दल बोलत आहोत. विविधांगी कलांनी अवगत असं आपलं व्यक्तिमत्व आज आम्ही पाहताना आज आपण एक टप्पा पार केलेला आहे. नाटक प्रायोगिक आणि कमर्शियल नाटकाचा एक पट्टा आपण पार केला, पल्ला पार केला. परंतु आता आपल्याला एक पुढं पाऊल जायचंय, ते म्हणजे ह्यांच्या बहुचर्चित सिनेमे आणि सिरियल, ज्याला आपण मालिका म्हणतो, आणि दर रात्री 7:30 नंतर मग ती छत्रीबाजी असू दे किंवा पिंकीची आई असू दे, पिंकीचा विजय असू दे, तर अशा प्रकारे आपण चॅनल ऑन करतो. तसंच आता हे पुढचं चॅनल मी ऑन करत आहे. या प्रवासात पहिला सिनेमा की पहिली मालिका? म्हणजे माझं प्राधान्य कशाला तुमचं प्राधान्य नाही, म्हणजे या सगळ्या कला वेळोवेळी हातात हात घालून येत असताना एक नाटकाचा पल्ला पार झाल्यानंतर प्रथम आयुष्यात काय आला, सिनेमा आला की मालिका आली? आवड म्हणून म्हणाल ना तर साधारणपणे हा प्रश्न प्रत्येक कलावंताला जिथे जिथे तो जाईल तिथे सगळीकडनं ह्या प्रश्नाची एक विचारणा असतेच असते की तुम्हाला काय आवडतं, मालिका आवडते, नाटकात काम करायला आवडतं की सिनेमा काम करायला आवडतं. तुम्हा सगळ्यांनी आहे ना ऋषिकेश जोशींचं एक जोशींची फळवा नावाचा कार्यक्रम पाहिला असा अप्रतिम. त्याच्यात त्यांनी जे वर्णन केलंय ना की मालिका म्हणजे सीताफळांसारख्या असतात, तोंडात घ्यायचं, सारख्या बिया येतात, फुंकून टाकायच्या, तसे. परंतु जी गोष्ट ब्रेड अँड बटर देते, जी गोष्ट मला म्हणजे एखादी मालिका चालू असेल तर त्याच्यावर 100 जणांचं कुटुंब असतं मिनिमम सांगते. तर ते 100 जणांचं कुटुंब आणि सगळा जो काही जुमला जो असतो चालणारा असतो, तर ह्या गोष्टी अर्थकारणाशी संबंधित असतात. त्यामुळे कोणाला तरी नाव ठेवणं हे आपलं काम नाही. माझं काम काय, परफॉर्मन्स करणं. जे आपल्या वाट्याला आलेलं आहे, बऱ्याचदा सांगायलाही लाज वाटते, ते बऱ्याचदा कुठलाही असतं, त्याच्यात काही अर्थही नसतो, चावून चोथाही झालेला असतो. परंतु मला ते प्रेझेंट असंच करायचं असतं की हे आजच आलेलं आहे आणि हे आज नव्हते आणि हे किती वेगळे. म्हणून तुम्ही प्रत्येकाच्या मुलाखतीमध्ये तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सापडेल, हे ना काहीतरी वेगळं आहे. ते काय वेगळं असतं मला माहिती नाही, काही वेगळं नसतं, तुमच्या आमच्या सारखंच असतं. फक्त एवढंच की प्रेक्षक वर्ग कोण आहे आपला, ज्यांना संध्याकाळी 7 नंतर सतत बाहेर जाणं हे जमणार नसतं, शारीरिक, मानसिक किंवा इतर आणखी बाबींमुळे. असा माणूस हा आपला प्रेक्षक वर्ग असतो. त्या प्रेक्षक वर्गाला काय आवडतं,
खरं तर हे त्यांच्या माथी मारलं जातं. आवडतं असं म्हणणं चुकीचं आहे, पण काय करायचं, आपण हातात हात घालून असं म्हटल्यानंतर आपल्याला काही गोष्टी त्यांच्या ऍक्सेप्ट कराव्या लागतात आणि आपल्याला त्या गोष्टी कराव्या लागतात. चहा आलाय का? या वळणावर ताई, या वळणावर सिनेमा आधी आला का? नाही नाही, आधी मालिकाच. आणि मालिकांच्या आधी नाटकांमधलं काम बघितल्यामुळे मला मालिकांसाठीची जी विचारणा झाली, सो आय वॉज ऑल्सो सरप्राईज. मी खरं तर इतक्या लांब पल्ल्याची मालिका करण्याचा विचारही केलेला नव्हता, परंतु होणार सूनचे जे दिग्दर्शक आहेत मंदार देवस्थर, त्यांनी मला पहिल्या भेटीत हेच सांगितलं की आशाताई, मी तुमचं कबड्डीतलं काम बघितलेलं आहे, मी तुमचं झुलवामधलं सुद्धा काम बघितलंय, मी तुमचं सावल्यामधलं सुद्धा काम बघितलंय. मग मला डेफिनेटली एक आत्मविश्वास निर्माण होणारच ना त्या माणसाबद्दल, की जो माणूस सांगतोय की मी तुमचा हा परफॉर्मन्स बघितलाय. म्हणून त्यांनी मला मालिकेसाठी, आणि मालिकेत घेताना मला त्यांनी पहिलीच गोष्ट काय सांगितली असेल की आशाताई, हे ना 6 सासू आहेत, एकदम गमतीशीर आहे हे जे सगळं प्रकरण आहे. 6 सासू आहेत, किती मजा येणार आहे. ही जी मुलगी आहे ती लग्न होऊन 6 सासवांच्या घरी जाते, त्यामुळे त्या सासवा कशा एन्जॉय करता येतात असं असणार आहे. तर तुमचं कॅरेक्टर आहे ना ते त्या मुलीच्या आईच आहे. आणि साधारण कुठल्याही मालिका, एकदा मालिका सुरू झाल्यानंतर कधी एकदा लग्न होतं असंच असतं. लोकांना पिपिंग करताना लग्न कधी होते आणि कधी एकदा काहीतरी भानगडी सुरू होते ह्याच्यातच इंटरेस्ट असतो. कारण गंमत आयुष्यात कुठे येणार हो, कुठे येणार नेमकं असं सगळ्या पंचपाक्वांनी वाढलेलं ताट असल्यानंतर तुला मी सांगते, म्हणजे तुझ्याही, तू स्वयंपाकही खूप सुंदर करतेस असं मी तुझ्या एका कुठल्या तरी मुलाखतीमध्ये ऐकलं होतं आणि कोणीतरी सांगतानाही ऐकलं होतं. कारण असं नाही की तू माझा अभ्यास केलास, मी तुझा बऱ्यापैकी अभ्यास केला. स्वयंपाक करते आणि त्या स्वयंपाकामध्ये तुझ्या लक्षात येईल बघ की एखाद्या गोष्टीवर थोडस लिंबू पिळलं की जी मजा येते ना, म्हणजे त्यातला मीठ आणि साखर ह्याची जी चव, त्या मीठ लिंबू पिळल्यानंतर ती जी एनहान्स होते, ती एनहान्स होण्याची ताकद ज्या गोष्टींमध्ये आहे, अशी पात्रं मालिकेमध्ये लागतात. तर तुझ्या पहिल्या त्या प्रश्नाचं उत्तर की म्हणजे तू मला अपरोक्ष या म्हणजे आजच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त बऱ्याचशा लोकांना जो प्रश्न पडतो, हा प्रश्न सार्वत्रिक आहे की का बाबा ह्या अशा शेडच्या भूमिका का मिळत आहेत किंवा का वगैरे, काय नाही, लोकांना असं वाटतं की हिरा घातली की जरा चव येईल असं असेल. नाही, मला या भूमिकेविषयी नाही म्हणायचं. तुम्ही कलावंत कलाकार असताना तुम्हाला निर्माता किंवा दिग्दर्शकांकडनं जे काही कामं मिळतात ती ऍक्सेप्ट करावी लागतात ॲज पर युअर बॉडी लँग्वेज. तुमचं ऑडिशन गेलेली असते. मला असं म्हणायचं होतं की तुमच्या आयुष्यात नाटकानंतर पहिला जर सिरियल आली असेल तर त्याचा आनंद तुम्ही नक्कीच घेतला असेल. हो, घेतला. ह्या गोष्टी आपण बाह्य म्हणू, लोक काय म्हणतात वगैरे, परंतु सिरियलमध्ये काम करत असताना त्याचा आनंद निश्चित तुमच्या चेहऱ्यावर दिसतो आम्हाला. आणि ती पिंकीची आई किंवा पिंकी व्हॉटेवर छत्रीवाली किंवा जान्हवीची आई ती वावरताना आम्ही बघतो, हा आनंद आम्हाला दिसतोही. माझा मुळात प्रश्न होता की ह्या सगळ्या पायवाटेवर सिरियल तुमची पहिली आहे बरोबर, त्याच्यानंतर आलेला आहे सिनेमा. त्या सिरियलमध्ये भावलेल्या आणि तुम्हाला आवडलेल्या की तुम्ही काय त्याची कॅटेगरी करू शकता की नाही बाबा मला हे ह्याच्यातलं छान वाटलं, व्हॉटेवर त्याचा मायना काही असू दे, त्याच्या कथा काही असू दे, पण ते करतानाचा आनंद तुम्ही घेत होता. पूजा, खरं सांगू का, मालिकांमध्ये काम करणं हे 16 तासांचा कामगार असतो तिकडे. खरं तर मालिकेमधलं काम हे परफॉर्मर म्हणून फार कमी प्रमाणात बघितलं जातं. हे तुम्हा सगळ्यांच्याच माहितीसाठी सांगतो की जी उत्सुकता असते ना, कारण तोच वाईड अँगल, तुझा माझा जो संवाद चाललाय तोच वाईडने, तोच क्लोजने, तोच व्हॉइस ओव्हर, आपण एकमेकांच्या समोर आहोत तो त्यानंतर आणखी त्या अँगलने असं घेताना, त्या गोष्टी करताना खरं तर प्रामाणिकपणे खूप कंटाळवाणं काम असतं. बऱ्याच माझ्या काकू आहेत म्हणजे ज्या आवडीने किंवा कौतुकाने माझ्यासाठी डबा घेऊन येणाऱ्या वगैरे पण काकू आहेत. एक कदम काकू होत्या, त्यांचं तसं असायचं
त्या बिचाऱ्या आहेत ना, म्हणजे हातात काठी आधी नव्हती त्यांच्या हातात कधी काठी, पण त्या कधीतरी कुठेतरी पडलेल्याचं निमित्त झालं. स्वयंपाक अतिशय उत्तम करायच्या आणि बाय मी आहे ना आंबोळ्या केल्या, आंबोळ्या आणि चटणी केली. आणू काही तुझ्या मालिकेच्या इथे? काकी नका ना, मी इथून पाऊण तासाचा प्रवास करून जाते, तिथे कसं नाही मी रिक्षाने. मला ना तुझ्या मालिकेमध्ये काहीतरी घेशील का? उमेद बघा, उमेद. म्हटलं काकू तुम्हाला वाटतं तसं? नाही ग तसं नाही, मला फक्त यायचंय, मला फक्त यायचंय. मला मग ते खूप वाईटही वाटायचं की त्या काकीने किती इच्छा होती. आणि मी तुमच्या सगळ्या लोकांना आहे ना, सगळ्या लोकांना आहे ना मी हे देईन, म्हणजे काय का मालवणी आंबोळ्या देईन आणि वाटाण्याची उसळ पण आहे, चटणी पण छान असते माझी, ती पण खाऊन बघ. म्हटलं काकी तुम्हाला खरंच सांगते, मला आवश्यकता नसताना देखील मी कित्येकदा मग त्यांचा छोटासा व्यवसाय व्हावा म्हणून मी प्रत्येक वेळा त्यांना सांगायचे बरं बरं मला जरा पाठवून द्या. बाबूला पाठवते काय खाली, मी हे केलंय आणून देते. माणसं मालिकेवर, मालिकेतल्या कलाकारांवर आणि ओव्हरऑलच त्या ग्लोरी पिक्चरवर इतकी इम्प्रेस होतात ना, तर त्यामुळे तू मालिकेमधलं काम तुला आवडलं का असं जर विचारशील तर प्रमाण तुमच्या एका तुम्ही एक व्यक्तिरेखा निभावत होता, पण तुमच्या आसपास जी काही लोक होती ती तुम्हाला धरण्यासाठी म्हणून ज्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा तुमच्या आसपास आल्या होत्या त्यांनाही करतो सलाम, कारण त्यायोगेही आपण काहीतरी शिकत असतो, हो ना. आणि त्या आत्मविश्वासाचे धडे आपल्यालाही पुढे नेत असतात. मी विचारायचं कारण एवढंच की बऱ्यापैकी आपल्या मालिका चालत होत्या, त्याचे 250-300 भाग झाले. जान्हवीच्या आईने तर कव्हर केला, बरोबर. जान्हवीची आई, छत्रीवाली आणि आताशी पिंकी ताईचा विजय असो. तर ह्या बघताना आम्हाला अशा ताई फार मोठ्या वाटतात, परंतु प्रत्यक्षात ते काम करताना बरोबर तुमच्या आसपासची मोठ्या कुठल्यावर काय म्हणतात आपण सदस्य मोठ्या आहात मानाने, सदस्य मोठ्या आहात, पण ही कला जोपासताना ही सगळी आलेली माणसं आणि त्यांचा अनुभव हा एक मला छोटासा हवा होता, तो तुम्ही दिला. ह्या सिरियल मधले हे काम चालू असताना त्याच्यानंतर सिनेमा हा आला तुमच्या आयुष्यात. म्हणजे मला जाणून घ्यायचे की एकाच आपल्याला 2 पाय असतात, 24 तास असतात, पण एकाच संलग्नपणे चालत असताना आपण किती किती क्षेत्रात कार्यरत असू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे तुम्ही. आणि त्याचं थोडं जजमेंट मला करायचं की कशी काय माणसं ही करतात. त्यायोगे हा प्रश्न होता की हे कसं काय तुम्ही जुळवून आणता. मी माझ्या सुरुवातीच्याच बोलण्यामध्ये तुला एका गोष्टीची कल्पना दिली की when there is an urge निर्माण झाल्याशिवाय कुठल्या गोष्टी होत नसतात. सतत तुम्ही भुकेलेले असणं गरजेचं आहे कलावंताच्या दृष्टीने. ॲज अ कलावंत म्हणून काम करत असताना तुम्हाला सतत तुमची भूक चालतीच ठेवावी लागते, ती चालूच ठेवावी लागते. जेव्हा तुम्ही म्हणता आहे की आता मला काही करायचं नाही आहे किंवा आता मी शांत बसले, आता माझ्याकडे काहीच करण्यासारखं नाही, असं नसतं कधी, असं नसतं. त्यामुळे अर्जमधनं तयार झालेली आणि तुला माहिती आहे का की तुमच्या कामामुळेच तुम्हाला शक्ती मिळत राहते पुढचं काम करण्याची. म्हणजे बऱ्याचदा लोकांना हा प्रश्न पडतो की अरे इतका वेळ तुम्ही सलग काम करता की कसं काय जमतं तुम्हाला. तुझा प्रश्न तसाच आहे की तुम्ही सायमल्टेनियसली ह्या सगळ्या गोष्टी करून तरी देखील तेवढा उत्साही आणि रात्रीचे 10:30 वाजले तरी देखील, म्हणजे आता समोर इथून मला दुसऱ्या कुठल्या कार्यक्रमाला जायचं असेल तरी देखील उत्साह होतोच. ही अर्ज एका कलावंताकडे आपसुकच तयार होते आणि आपल्याला आवडणारी गोष्ट आपल्याला करायला मिळते, याच्यामध्ये माणसाला खूप समाधान मिळतं. तर तुझ्या त्या मगाच्या प्रश्नाचं उत्तर आणखीन एक असं देता येईल की खरं तर मला नाटकांमधून जे काम करायला मिळालं मी तेवढी काय म्हणू, मी आय एम द लकीएस्ट पर्सन. कारण आज इंडस्ट्रीमध्ये माझा सगळेजण त्या कौतुकाने उल्लेख करतात आणि वापर करताना म्हणजे ॲज अ कलावंत म्हणून घेताना प्रत्येकजण ही गोष्ट खूप अंडरलाईन करतो की नाही त्या सगळ्याच गोष्टी आपण खूप समजून करतात. त्या नेहमी डायलॉग्स नाही बोलत, डायलॉग्सच्या मधल्या गोष्टी त्याही खूप प्रमाणात करतात. असं मला कित्येक म्हणजे ज्या सामान्य वाटतात. आपल्याला असं वाटतं की या काही नॉर्मलच काकू असतील, 10 to 5 जॉब कधीतरी केलेला असेल, त्यांना कुठे एवढं काही कळणार आहे, असं काही नसतं. त्या प्रत्येकाला कळत असतं. आणि अशी माणसं देखील मला ह्या प्रतिक्रिया देतात की तुम्ही करताना
त्या भूमिका नाटकी नाही वाटत. मला असं वाटतं की मी मालिकांमध्ये ज्या काही भूमिका केल्या किंवा जी कामं केलेली आहेत ती लोकांना नाटकी नाही वाटली, ती खोटी नाही वाटली. ती खोटी न वाटण्याचं कारण म्हणजे काय, कारण मी मनापासून करते. म्हणजे आता मी गायते, माझा गायिकेचा आवाज नाहीये, पण मी मनापासून गायले, सो आय कुड एबल टू परफॉर्म इट. म्हणजे हा फरक असतो. त्यामुळे मला त्याच्यानंतर माझ्या मालिकेनंतर जो अतिशय सुंदर सिनेमा मिळाला तो म्हणजे नदी वाहते. म्हणजे संदीप सावंत ज्यांचा श्वास हा आंतरराष्ट्रीय पातळीवर ह्याच्यासाठी म्हणून गेलेला जो सिनेमा होता, तर श्वासची जी निवड होती 2004 सालातली, त्याच्यानंतर नदी वाहते हा सिनेमा आला 2017 साली. तर नदी वाहते या सिनेमामध्ये फिल्मी काहीच नाहीये, परंतु त्याचं दृश्य चित्रण आणि प्रत्येक गोष्ट इतकी लाईव्ह आहे. पण दुर्दैव खूप चांगल्या कलाकृती फार लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. काही फायनान्शियल कारणांमुळे त्यांना थिएटर्स नाही मिळाले, जे आजही तुम्ही वाचत असाल बऱ्याच. त्यांचा आत्ता आलेला एक सिनेमा, या गोष्टीला नावच नाही, तोही अतिशय सुंदर सिनेमा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी घेतलेले कलावंत हे कोणीतरी एक हिरो आहे, हिरो इमेज आहे, ग्लॅमरस इमेज आहे, ह्या गोष्टी मॅटर नाही करत. कलाकार असतो. मग त्याने त्या गोष्टी ते कॅरेक्टर फुलवायचं असतं. मग तुम्हाला त्याच्यातलं नेमकं कुठलं आवडतं, त्यामुळे तू म्हणशील ना की तुला नेमकं काय आवडतं हे सांग, हे जरा कठीण पडतं तुला. कारण कोणाला मी असं नुसतं म्हटल्यानंतर नाही मला ना फक्त हेच जास्त आवडतं असं म्हणू नाही शकत. बरोबर, तुझ्या कलाकृतीतून ते दिसतं आम्हाला. तू कुठला एक पाळणा घेऊन जात नाहीस, तुला व्हेरिएशन दाखवायची असतात बोलण्यातून, वागण्यातून आणि तुझ्या अभिनयातून. तू नदी वाहते याबद्दल बोलत होतीस आणि त्यावर बंदी शाळा याच्याबद्दलही तू सांगू शकतेस. कारण की नाही, तुझा गाजलेला सिनेमा होता दशप्रिया, जो बघताना आमचे डोळे पाणावत होते. म्हणजे एवढं सत्य आम्ही डोळ्याने पाहताना आणि त्यात तू अभिनय करताना आमचे डोळे पाणावले. नॉर्मली तुम्हाला भूमिका अशा पद्धतीच्या येतात ना की तुम्ही त्या सादर करू शकाल, असा ज्यावेळेस दिग्दर्शकाला आत्मविश्वास वाटतो तशाच भूमिका तुमच्या वाट्याला येतात. माझ्या बाबतीत योगायोगाने तसंच झालं. म्हणजे नदी वाहते मधली ती जी आई आहे, जी अतिशय ती शेतकरी आहे, ती सगळी शेतीची कामं करते. तिच्या मुलीला घेऊन, तिचा नवरा नसतो, पण आपल्या मुलीने काय काय करायला पाहिजे, गावात साधारण राजकारण काय चाललेलं आहे, आपण फार कुठे भानगडीत न पडता, आज किती पाण्याच्या जोड्या झाल्या, एवढ्या 20 झाल्या, मग त्याचा हिशोब एवढा आहे त्याला, ते बाकीचे जे सगळे बोलत राहते ना त्यांच्यावर आम्हाला लक्ष देऊ नको. तू तुझ्या शिक्षणावर लक्ष दे, जा काही तुझं चाललंय ना तर करते. राजकारण असतं, बाकीच्या लोकांना राजकारण करता करू जमता, आपणास जमत नाही. ज्या गोष्टी आपणास जमत नाही ना तर आपण करू चालेल. पण खरंय, तिच्या दृष्टीने ती बरोबर आहे. ती एका तरुण मुलीची आई आहे. त्यामुळे तरुण मुलीच्या आईच्या काय भावना असतील, तिला काय काय वाटत राहू शकेल, तिथे तिने खोटेपणाने बोलण्याची काही गरज नाही. ती विचारते, मुलगी विचारते तिला, नदी वाहते मधला तो एक डायलॉग आहे. पूर्ण सिनेमा मालवणी भाषेत आहे नाही, पण आपल्याला अभ्यास करावा लागला. हो अर्थात. त्या सिनेमामध्ये मोजकीच वाक्य आहेत. ती विचारते, काय ग तू नदीवर जाते, तुला भीती नाही वाटत? ती मुलगी म्हणते, नाही. असं कसं नाही, कशी म्हणते, नाही वाटत. कारण ती मुलगी, त्या मुलीसाठी ती नदी ही तिची मैत्रीण असते, तिचं सर्वस्व म्हणजे नदी असते. त्यामुळे त्या नदीला अडथळे येत आहेत, त्या नदीवर कोणीतरी बांध घालतंय, त्या नदीला गरज नसलेल्या ठिकाणी धरणं बांधली जात आहेत आणि सगळी जण विस्थापित होत आहेत. अशा आशयाचा तो सिनेमा होता. म्हणजे समाजामध्ये आपल्याला काहीतरी जाणीव असणारी जी माणसं असतात, ज्या कलावंताला समाजभान असतं, बाकीच्या गोष्टी म्हणजे जे अडचणी येणाऱ्या ज्या असतात, ह्या गोष्टींचं ज्याला ज्ञान असतं आणि भान असतं, असा माणूस कलावंत म्हणून घेताना मला असं वाटतं दिग्दर्शक या सगळ्या गोष्टींचा विचार करतात.
त्यानंतर संजय कृष्णाजी पाटलांचे हे दोन्ही सिनेमे होते, दशक्रिया आणि दुसरा कुठला बंदीशाळा. बंदीशाळामध्ये मुक्ताच्या बरोबर मी होते. सिनेमा अतिशय सुंदर होता. ती सत्य घटना होती. पुण्यामधल्या एका PSI लेडी PSI वर तिच्यावर अत्याचार केला गेलेला आणि तिला तिच्याच गाडीतनं फेकून देण्यात आलं होतं रस्त्याच्या कडेला आणि त्याची ती केस होती. असा तो सिनेमा होता आणि मी मुक्ताची केअरटेकर आणि तिच्यासोबत, म्हणजे ती पण अनाथ असते आणि मी त्या एका धर्मशाळेत काम करणारी बाई असते. मी त्या मुलीला मोठी करते, त्यामुळे ती माझ्यासाठी मुलीसारखी असते आणि तिच्यासाठी मी आईसारखी असते. पण कुठेही मी आई आहे आणि ती मुलगी आहे असं नव्हतं. म्हणजे अनाथाश्रमामध्ये दोन अनाथ बायका ज्यांच्या वयामध्ये फरक आहे म्हणून आई आणि मुलीचं ते नातं होतं. असा होता तो सिनेमा. आणि त्यानंतर दशक्रिया म्हणजे बाबा भांडांची जी कादंबरी आहे त्या कादंबरीवर आधारित आहे. म्हणजे समाजाभिमुख असलेल्या ज्या कथा आहेत किंवा लोकांना आपण काहीतरी देऊ शकतो, ह्या कलाकृती लोकांनी पाहिल्या पाहिजे. अशा कलाकृतींमध्ये तुला माझा बऱ्याचदा वावर सापडेल. त्यामुळे बघू आता, म्हणजे शाहरुख खान कधी मला बोलावतायत किंवा आमिर खान मला कधी बोलावतायत. ज्यावेळेस त्यांना अशा पद्धतीचा कुठला सिनेमा करायचा असेल तेव्हा ते मला निश्चित बोलावतील. तुम्ही अक्षय कुमार बरोबर जाहिरात केली तर नक्कीच शाहरुख खान कदाचित तो मराठी सिनेमामध्ये येईल किंवा तुमची ओळी एखाद्या हिंदी सिनेमात असेल. अशा ते खूप छान वाटते तुमच्याशी बोलताना. याच्यावर मी असंच म्हणेन की तू मार भरारी आता आकाश मोकळे सारे, तू मार भरारी आता आकाश मोकळे सारे, पंखात घेऊन निघाले लेऊन वेचत उतारे, लेऊन वेचत उतारे. अभिनयाच्या आपण एका टप्प्यावर आलेलो आहोत. कार्यक्रमाच्या मध्यान्हाला आलेलो आहोत आपण. कार्यक्रम वाढत जावा अशी आपली सगळ्यांचीच अपेक्षा आहे. पण मी थोडं थोडं तुला मध्ये अडवते आहे कारण बोलण्यासारखं बरंच आहे आणि ऐकायलाही आपले श्रोतृवर्ग तयार आहे. पण तरी वेळेचं भान ठेवून अभिनयाबरोबर, अभिनय म्हणतात ना की डोळ्यांनी करायचा असतो, तो शब्दापेक्षा आधी डोळ्यांनी आपल्याला दिसतो. तर डोळे मी अशा अर्थाने म्हणते आहे की मन हे वेगळंच आहे, शब्दही वेगळे आहेत, परंतु डोळ्याची भाषा सर्वप्रथम लोकांना कळते, शब्द त्यानंतर येतात. आणि हा आम्हाला तुझा वरचेवर अभिनय दिसत असतो. तो तुझ्या एखाद्या कार्यक्रमातून, तुझ्या सिनेमातून, तुझ्या मालिकेतून दिसतो, नाटकातून दिसतो. परंतु वाचिक अभिनय ज्याला आपण हे म्हणतो अभिवाचन म्हणायचे, तर अभिवाचन हे एक वेगळं अंग असतं आणि नाट्य कलाकार कलावंत ते जोपातच असतात. कारण ज्यांच्याकडे आवाज असतो, आवाजाची किंमत असते, ती लोक हे अभिवाचनाचे कार्यक्रम वरचेवर करत असतात. आणि अशातही पण करत असाव्यात आणि करत आहेत. तर नागरिकांचा मी एक कार्यक्रम बघितला होता आणि ह्या कार्यक्रमात मी ते तिला सुचवलं की तू अभिवाचन करून दाखव एकदा की काय असते आवाजाची दुनिया, काय असते. तर अशातही मला असं वाटतं. आणि गंमतीचा सांगायचा भाग म्हणजे आज आपण आशाताई शेलार चांदोरकर यांनी एका आमंत्रित केलेलं आहोत, त्याची देवफुलास मुलाखत घेत आहोत. त्याच्या योगी आपण तिच्या कला, कौशल्य या सगळ्यांना जवळून बघतो आहोत. माणूस काय असतो, तिथे असतो तो काय असतो आणि इथे असतो तो आपण प्रत्यक्षात बघतो तेव्हा आपल्याला त्याची प्रचिती येते. तर आशाताई सारख्याच आपल्याला लाभल्या होत्या आपल्या सृष्टीमधल्या सगळ्या आशा नावाच्या. म्हणजे मला कौतुक वाटतं की आशा नावामध्ये किती सामर्थ्य आहे, किती सामर्थ्य आहे. आशाताई, धन्यवाद धन्यवाद. आशा भोसले, आशाताई गुराच्या आपल्या आशा पारे, म्हणजे आशा नाव असं कोंदणात बसवून ठेवण्यासारखं आहे. तर तुला खूप खूप शुभेच्छा त्यासाठी की तुझ्या बाबांनी तुझं नाव आशा ठेवलं आणि आज तू त्यांची कीर्ती मोठी केलेली आहे. माझा पुढचा प्रश्न अभिवाचनाचा आहे. मी आशा या नावाला का जोर दिला, कारण आशाताईंना मी आग्रहाने म्हटलं आशा अपराध, आशा अपराध नावाच्या ज्या लेखिका आहेत कोल्हापूरच्या, त्यांचं एक स्वतंत्र कादंबरी आहे, छान उत्तम उत्तम लिखाण करतात त्या. कोल्हापूरमध्ये सत्यवाचक चळवळ त्यांची चालू असते आणि शक्यतो कॉमेडियन मुली, मुस्लिम समाजाच्या मुलींना त्या अधिकार देण्याचा आणि पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच योगाने आणि त्याच संधीने त्यांनी एक पुस्तक लिहित्या झाल्या. त्या पुस्तकाला खूप मान सन्मान मिळाले आणि
आणि त्याच पुस्तकाचं आज आशाताई इथं वाचन करतील असं मला वाटतं, कारण तो एक विषय फार वेगळा आहे. आज मुस्लिम समाजाला आपण जरी बघतो, परंतु त्यांची मानसिकता, त्यांचं घरातलं कोंडलपण, त्यांचा शिक्षणाचा अधिकार, या सगळ्या गोष्टी आशाताई आज आपल्याला ह्या शब्दातून आपल्यापर्यंत पोहोचवतील. आशाताई सुरू करते. फक्त याला एक 8-1 मिनिटं लागतील. चालेल? तयारी आहे सगळ्यांची? हा, कारण काय होतं, एखादं प्रेझेंटेशन चालू असताना समोरच्यांची वेळ झाली किंवा आता आपल्याला निघायचे किंवा असं काही असेल तर मग ते वेळीच थांबणं बरं ना, नाही का? तुम्ही कोणीही त्यातले तसे काही करणारे नाही, तरी देखील मी तुम्हाला कल्पना दिली. गाणं म्हटल्यानंतर तुम्हाला कल्पना आहे की ते 1.5 किंवा 2 मिनिटाचं असतं, पण हे अभिवाचन खरं तर याच्यात आणखीनही कलावंतांची हजेरी असू शकते. मुळात हा कार्यक्रम, अभिवाचनाचा कार्यक्रम, हा मी 2010 पासून सुरू केलेला आहे पूजा. आणि सांगावं असं वाटलं म्हणून आमचा पार्ल्यातला एक ग्रुप आहे. आता त्या ग्रुपमध्ये बरेच जण निखळलेले आहेत, पण मला असं वाटतं वाचन संस्कृती वाढावी. तरुण मुलं कोणीही ह्या कार्यक्रमाला येत नाही. आणि आजचा आता नेमकं म्हणजे मी एक्सपेक्ट पण नाही करू शकत आहे, कारण हा सिनियर सिटीजनचा ग्रुप आहे आणि अत्रेकट्टा आहे म्हटल्यानंतर ज्यांना खूप वाचनाची आवड आहे अशी माणसं काही येण्याची काही शक्यता मला दिसत नाही. त्यामुळे तुम्ही सगळेजण समजून घ्या की हे काय आहे, अभिवाचन म्हणजे काय. आणि याचे मी अनेक कार्यक्रम केलेले आहेत, म्हणजे आता मी शेकड्यावरही म्हणायला हरकत नाही. असाच एक आशा अपराध यांचं भोकलचे दुःख द्याला या नावाचं त्यांचं आत्मकथन आहे. आता मी आशाताईंना एक आदरांजली पण वाहते. दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी त्यांचं निधन झालं आणि त्या व्यक्तीला मी प्रत्यक्षात ज्यावेळेस पाहिलं आणि त्यांनी ज्यावेळेस मला प्रत्यक्षात पाहिलं, कोल्हापुरामध्ये त्यांच्याच म्हणजे त्या जिथे राहायच्या तिथेच मी हा कार्यक्रम, कोल्हापूर युनिव्हर्सिटीमध्ये मी हा कार्यक्रम केलेला. तर त्या मला म्हणाल्या की आशा मी बिलीव्ह नाही करू शकत आहे, मी फक्त लिहिताना आशा अपराध म्हणून जे लिहिलं होतं ते तू इतकं बेमालूमपणे कसं काय आणलंस. तर म्हटलं ताई हे फक्त आणि फक्त वाचनच करू शकतो, कारण ते पुस्तक मी अमाप वेळा वाचलं आणि त्यानंतर मला त्या आशा अपराध काय त्या कळल्या. तुम्हाला सांगण्याचा उद्देश एवढ्यासाठी आहे की एखादी गोष्ट कळते म्हणजे कधी कळते, तर त्याच्यासाठी तुम्हाला तेवढी निष्ठा ठेवावी लागते, तेवढी मेहनत घ्यावी लागते. जून महिना सुरू झाला. सध्या माझा जीव वेगळ्याच काळजीत होता. मला घरच्यांना माझं पुढे शिकण्याचा विचार सांगायचा होता. माझी मैत्रीण अलका गुरगुळे मंगल शेजारीच होत्या. राजमाता शाळेतून त्या नुकत्याच SSC पास होऊन पुढे कॉलेजमध्येही जात होत्या. त्यांच्याकडूनच समजलं की जूनमध्ये ना ऑक्टोबरचा फॉर्म भरता येतो. डेट त्याची मुदत 17 जून होती. मला घाई करायला हवी. विषय तर सगळेच घ्यायचे, राहिला एखाद दुसरा तर मार्चमध्ये पुन्हा बसायचं, पण घरात विषय कसा पडायचा धाडस होत नव्हतं. काय बोलायचं, कसं बोलायचं, शब्दांची जोडणी मनात ठेवायची, अवसान गोळा करायची, पण विषय कोणाजवळ काढायचा. मग सासू की नवरा, आणि पुन्हा फुग्यातली हवा जावी ना तसं सारं अवसान संपून जायचं. शेवटी मी ह्यांच्याजवळ विषय करायचं ठरवलं आणि ते एकटे असताना यांना मी गंमतच सांगितलं, मेरा इरादा है मेरा शिक्षण पूरा करने का, देखो तो घर का क्या हाल है, मेरी भी मदद हुई तो बोला छूंगा नहीं. क्या बोली? बोल शिकने का है और इतना? अरे शाला छोड़कर जमाना हुआ 12 कड़ी तो याद है क्या? हमारा गुलाब तो मैट्रिक को तख्तियों को बैठ गया होता, एक एक करके पास होते गया, और तू परीक्षा को बैठी तो बुरी होएगा का पास होने का चांस है क्या? संतापून म्हणत ते अंथरुणात उठून बसत मला रागाने बघू लागले. ऐसा क्या बोलती? मुझे सब याद है, लिखना बाचना है, बिसरी नहीं. अरे शिकने का चालू करी तो घर का काम कौन करने का? मैं यहाँ बिछाने पर, मेरी सेवा दिन भर धौखाधड़ी और अभ्यास को करने वाली.
त्यावर धीरे को वाटून मी म्हणाले, ए देखो मैं सब काम करूँ, बाद में अभ्यास करूंगी, तुम्हारी सेवा, घर का काम, बच्चे की मुसाफर, सब मैं जैसा करती हूँ वैसा करूंगी। और दोपहर का, रात का मैं अभ्यास करूंगी। मैं तुम्हारे पावा पड़ती हूँ। मी त्यांचे पाय दुखवले, त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. मुझे शिकने दो, मेरे हाथ से किसकी सेवा नहीं हुई। घर के काम में कसूर करी ना तो मेरा शिक्षण बंद करो, सच नहीं करू नको. म्हणत मी हात जोडून घर रडू लागले. तेव्हा शांत होऊन ते म्हणाले, भला पहले मुमानी को तो पूछने हो ना, मुंह क्या कहती देखने हो ना. कुछ मुझे डर लगते, सच इतनाच पूछो, 7 दिन नहीं फॉर्म भरने को. मला ना आपण फार आनंद वाटला. निदान यांच्याकडून फारसा विरोध झाला नाही, पण फार मनापासून होकारही मिळाला नाही. अर्थात माझ्या पुढे शिकण्याच्या निर्णयाचं स्वागत होईल, मला अगदी सहज परवानगी मिळेल ही अपेक्षा मी स्वप्नातही केलेली नव्हती. उलट प्रचंड लोकांचा विरोध होणार हे मी गृहीतच धरलं होतं. आजूबाजूचे अनुभव आले तिथे वेगळं काय होणार होतं. अरे ज्या वेळेत शब्दांचे अर्थही कळत नव्हते तेव्हापासून माच्या विषारी शब्दांनी, शिव्यांनी, शापांनी, मारांनी काळी केली होत आली. माझ्या जन्मापासूनच नाही तर माझ्या जन्मा अगोदरही माझ्या अस्तित्वावर नकारात्मक शब्दांचे आसूड ओढले गेले. अभ्या पाण्याची, आता शकुनी, काळी, कुरमुक, काळ्याची अशी कितीतरी अवघड वेगळं मला लावली गेली. अनेक घटनांना, परिस्थितीला मला जबाबदार धरून माझा छळ केला. जन्मदात्री आई असूनही माझ्या आसुरांनी तिचं हृदय कधीही लावलं नाही. माझी प्रत्येक आशा, आकांक्षा, भावना, हक्क, अधिकार आपल्या काचेखाली ती तुडवत आली. आणि माझं अख्खं आयुष्य जवळ तिने आपल्यासाठी एक वस्तू मानली, केवळ एक वस्तू जी गहाण ठेवून त्यावर कर्ज काढता येतं, स्वतःसाठी, स्वतःच्या गरजपूर्तीसाठी. माझं आयुष्य आपल्याकडे गहाण ठेवलं. या क्षणी मला माझ्या गुलामीची प्रखरतेने जाणीव झाली. त्यातून आपण सुटायला हवं, नवीन सुटका करून घ्यायला हवी. मी स्वतःला पुन्हा पुन्हा बजावत होते, स्वतःला धीर देत होते. मैं आंधी के सोपे में जाती, वो दोनों बाहर पिसना करते बैठी, उनको बुला के बोलू असं म्हणत मी सीमाला उचललं आणि सोप्यात गेले. परातीत तांदूळ घेऊन निवडण्याचं नाटक करत स्वयंपाकघराचा कानोसा घेऊ लागले. मोमाने वो जरा इधर आओ. शी ह्यांनी दिलेली हाक ऐकू आली. माझ्या पोटात धस्स झालं. कानातून गरम वाफा येऊ लागले, छातीची धडधड काढून हातपाय गार होऊ लागले. असं म्हणतच दोघी घाईघाईनं आत आल्या. बहुधा अचानक दोघी नका बोलावलं म्हणून घाबरल्या असाव्यात. जरा या बैठो, जरूरी बात करने की है. क्या वो कौन? दोघींचा उठावा सूर. सुनो तो भी. अरे भला बोल. देखो, आशी का इरादा है कि आगे सीखने का, शिक्षण पूरा करको कुछ तो करने का है उसे, अपने पाँव पर खड़े रहने का है उसे, घर का साफ काम करको उन्हें अभ्यास करती हूँ कभी. तुम्हारा क्या विचार है? क्या है उन्हें? दोघींचा रागीत आवाज आला. उधर सोपे में पाय आपटतच मां सोप्यात आली आणि भयानक आवाजात त्यांचा आली. क्या गे? इतना बड़ा नाटक क्या किया? कबूलत करने सीखने का किया? अन्ना मुंह निकालने को ज्यादा रखती है कि नहीं गे? अरे चार बच्चा की माँ होके सीखने को लगी तो दुनिया पान खाके थकेगी तो हमारे. समझा? अत्यंत अश्लील शिव्या करत तिनं दंगा सुरू केला. मी दावा करून तिचा भयानक चेहरा डोळे विस्फारून बघतच राहते. क्या देखती है गे? क्या देखती है? स्नाला क्या बोटे करको और नाक फुड़ा को. अरे चप्पल टूटे का मारूंगी और देखो टूटा करके मारूंगी. अरे दशा भाड़िया, तुझे क्या अक्कल है कि नहीं? अरे इन्हें शिको बैरिस्टर ढूंढने की है क्या? और शिकी का तो तेरी कीमत रखेगी क्या? वो उसे चक्कर कैसा लगने वाला? उसे है ना उद्देश्य शिवाय देवी लगती. आता माझ्या मदतीला खूप उदा होणार आहे.
आगे हादर कितनी गोबर लिखने का छोड़कर लिखने का क्या चलेगा ये? हमारे घर में कौन भी सीखे तो नहीं, तू इतना सीख को भी जरा यूं मुंह पे ताला लगा के, अरे मेरा बेटा बिछाने पर पड़ा बरोबर तुझे लिखने का याद आया होय? एक एक शब्द तापलेल्या शिताप्रमाणे माझ्या कानात घुसत होते, पण पोथीकरांचा पटवण्याचा एकही शब्द माझ्या तोंडातून बाहेर पडत नव्हता. अर्थात तितकी ताकदही माझ्यात कधी आली नाही, आत्ताही नव्हती. मी निमुटपणे शब्दांचे दगड अंगावर घेत होते. माझ्या निर्णयावर इतका दंगा झाला, पण आतून मात्र मी ठाम होते. काही झालं तरी यांच्या दबावाला भिवून माघार घ्यायची नाही. कधी ना मी आतून निगळही होत होते. मी माझ्यातच एक वेगळा बदल अनुभवत होते. त्यांच्या प्रत्येक शब्दाकडे माझा निर्धार अधिकच ठाम होत होता. प्रतिवाद करायचा नाही, पण आपली भूमिकाही बदलायची नाही. शांतपणाने या संघर्षाला तोंड द्यायचं असा मी निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी नेहमीपेक्षा लवकर कामाला सुरुवात केली. नाश्ता, स्वयंपाक, पाणी, धुणं, भांडी सगळं आवरलं. मीनू आणि शरू घराजवळच्या आंबेडकर शाळेत जात होत्या. त्यांना पाठवलं आणि साडी बदलून सीमाला काठीला घेतली आणि फक्त ह्यांना सांगून राजमाता जिजाबाई गर्ल्स हायस्कूल गंगावेस यामध्ये शाळेत आली. मुख्याध्यापिका श्रीमती घोडके मॅडम होत्या. त्यांना भेटले. 8-9 वर्षांनी मी शाळेत आलेली. तेव्हाची परकर मोठ्यातली मी आता साडी, डोकीवर पदर, काखेत एक मूल, पोटात एक अशा अवस्थेत. तरी माझ्या शिक्षकांनी मला ओळखलं. बाईंना मी माझा पुढे शिकण्याचा आणि त्यासाठी तिथूनच SSC ला फॉर्म भरायचा माझा मनोदय सांगितलं. बाईंना फार आनंद वाटला. बरं झालं देसाई, खरं तर सर्व शिक्षकांना वाईट वाटलं होतं. तुझं शिक्षण अर्ध्यावर ठेवून तुझं लग्न झालं, तू एक हुशार विद्यार्थिनी म्हणून आमच्या लक्षात राहिलीस. तू शिक, आमच्याकडून काही पुस्तकं, नोट्स वगैरे याची आम्ही मदत करू. फक्त तुझी काळजी वाटते का? तुला आता कितवा महिना आहे? 5वा. ठीक आहे, फॉर्म घेऊन जा. 2 फोटो आण आणि उशीर करू नको. ठीक आहे बाई. बाईंना नमस्कार करून मी बाहेर पडले. खूप वर्षांनी माझी शाळा बघताना मी काही क्षण भूतकाळात गेले. मला शिकवणारे सगळे शिक्षक स्टाफ रूम मध्ये भेटले. मला फार बरं वाटत होतं. अशक्त पायात जिद्दीचं बळ जाणवलं. मी घरी आले. एका नव्या अध्यायाची सुरुवात होत होती. जवळपास निशब्द भाव कळत होते, भावना कळत होत्या. शब्द माणसाला श्रीमंत करतात. जसे आशाताईंना शब्दांनी श्रीमंत केला, तसा तुमचा हा अभिनय हा पाहता पाहता आम्हीही श्रीमंत होत होतो कुठेतरी. आणि कुठेतरी अर्थात मनात येत होती की अरे असंही घडत असतं आणि आपल्याला ठाऊक नसतं. अच्छा, ते ह्याच्यानंतर म्हणजे मला असं वाटतंय ना, मला खूप वाटतंय, पण तुमच्या समोर ते मला म्हणजे सुचतच नाही आज नेमके किती आणि कोणते आणि कसे प्रश्न विचारायचे. तर मगाशी आपण एक उल्लेख केला, आपल्याला 1-2 कविता सादर करायच्या आहेत का? मी घड्याळ बघून सांगते. मी आकाशवाणीची असल्यामुळे सतत माझं लक्ष घड्याळाकडे आहे. कोणाची गैरसोय होऊ नये. आपल्याला उत्स्फूर्तपणे बोलता यायला पाहिजे. मी माझं बोलणं कमी करते आहे. याच्या पुढे आपण कविता सादर करू शकाल का एवढा मोठा पॅच घेतल्यानंतर? हरकत नाहीये. सतत बोलणं हाच तो धर्म आहे. मी कवितेचं आणण्यासाठी म्हटलं की मागे एक कार्यक्रम होता दादरला. तिथे बऱ्याचदा जातो आम्ही. क्षेत्र जरी एक नाहीये तरी सांस्कृतिक कार्यक्रमात आमची भेटगाठ होत असते वेगवेगळ्या कलावंतांशी वगैरे. तर तिथे शांता शेळकेंवर एक कार्यक्रम होता आणि आशाताईंना त्याचा प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलेलं तिथं. नेहमीप्रमाणे मी निवेदक होते. माझी आणि त्यांची
भेटगाठ झाली, हसलो बिसलो, अभिवाचनाचा कार्यक्रम झाला. पण तिथे सगळ्या एकूणच कार्यक्रमामध्ये शांता शेळके यांच्या कविता उचलून धरल्या होत्या. तर हे काही कोणा प्रायोजक किंवा आयोजकाच्याही डोक्यात आलं नव्हतं. आणि ज्या काही नामांकित कवींना बोलावण्यात आलं होतं त्यांची फक्त एक कविता आणि शांता शेळके यांच्या 4 कविता. तर ॲज अ पाहुणे म्हणून जेव्हा त्यांना बोलायला दिलं तर नक्कीच त्यांनी त्यावर मग थोडंसं बोट ठेवलं की शांता शेळके आपल्याला परिचित आहेतच. त्यांच्या कविता ह्या कायम चालू राहणार आहेत आपल्या चित्रपटसृष्टीतून, आपल्या सुगम संगीतातून, वेगवेगळ्या संगीताच्या माध्यमातून. तर असं नाही की ह्या कलावंतांना तुम्ही 2 कविता जरा जास्त म्हणायला द्या आणि तो मुद्दा उचलून धरला. त्याच्यानंतर त्या आयोजकांनी जे कार्यक्रम केले ते मग यथोचित सगळ्यांचा मान सन्मान आणि प्रत्येकाला 3-3 कविता सादर करण्याची संधी दिली. म्हणजे काय होतं की कधी कधी तुमचं बोलणं किती गरजेचं असतं आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी बोलायला पाहिजे. यासाठी हा माझा अट्टहास होता की अशातही तुम्ही त्यावेळेला न्याय दिला होता, तर आज तुम्ही कोणत्या कवयित्रीला न्याय देता आहात? कवी बदमाश पण असतात हे मला माहित नव्हतं. चांगलंय पण कवी होणं सोपं नसतं. काय असंच म्हणत नाहीये मी, पूजाची एक कविता आहे, कवी होणं सोपं नसतं. पण खरं पाहाल ना तर म्हणजे मला कुठलाही असेल म्हणजे वाङ्मयातला कुठलाही प्रकार असेल तो प्रेझेंट करायला मला स्वतःला आवडतं. कारण लोक त्यांनी बोर होत नाही असं मी गृहीतच धरते तुम्हा सगळ्यांना. आय होप सगळ्यांना या गोष्टीची प्रचिती येते. म्हणजे जरा जरी असं वाटलं ना चुळबुळ किंवा नाही बस झालं आता तर आपण थांबवू शकतो, असं काही नाही. म्हणजे जबरदस्तीचं काही नाहीये. कारण पूर्वी असं व्हायचं, काव्य संमेलन म्हटल्यानंतर मला फक्त एक आठवतं की हास्य कवी संमेलन हे अजूनही लोक युट्यूबवर पुन्हा पुन्हा लावून बघतात. कारण खरोखर तो रंजक असतो कार्यक्रम. तर पूजाचे मी 1-2 कार्यक्रम खरं तर अटेंड केलेले, काही तिला माहितीही नसतील, पण मला जरा मुसाफिरी करायला आवडते आणि मी सांगूनच जाईन अशातली काही गरज नाहीये. कारण माझा आणखीन एक मित्र होता, तोपर्यंत मला कल्पना नव्हती की पूजाच्या कविता कशा असतात. मी माझ्या मित्राकडनं मला अधिक गोष्टी कळल्या. नाही, तो मित्र आज हयात नाहीये आणि तो म्हणजे इतका दर्दी होता आणि त्याच्या दर्दीपणामुळे मला कित्येक गोष्टी कळायच्या आणि त्याला या गोष्टीची कल्पना होती की मी गाते किंवा मी बरी गाऊ शकते. म्हणजे निसर्गाने किंवा नैसर्गिक जी देणगी मिळालेली आहे त्याच्या जोरावर त्या आवाजाची बाकी काही शहानिशा किंवा बाकी काही त्याची बेगडी न करता, त्याची निगराणी न करता मी गाते. तर तेव्हा त्याने कित्येकदा मला सांगितलेलं की तू कविता वाचनाचा कार्यक्रम का नाही करत. पण माझ्या सगळ्या सहकार्यांना कवी होणं खूप सोपं नसतं आणि एखाद्या कवीने जी कविता प्रेझेंट करणं आणि एखाद्या कवीची कविता दुसऱ्याने प्रेझेंट करणं याच्यात एक फरक असू शकतो. पण तरी देखील मी पूजाच्या खरं तर माझ्याकडे 2 अतिशय आवडीच्या कविता आहेत आणि ज्यांना प्रचंड गर्भित अर्थ आहे आणि नुसते अवघड अवघड शब्द नाही आहेत बरं का, तुमच्या आमच्या जीवनाशी संबंधित आहे. म्हणजे काही कविता तर तिच्या इतक्या भयानक आहेत तर मी ते वाचल्यानंतर मी म्हटलं की अगं माझ्यासमोर प्रेक्षक वर्ग हा सिनियर सिटीजनचा असणार आहे तर मी त्यांना काय करू, हसू रडवू की असं जरा छान मूड मध्ये ठेवू. असा उल्लेख झाल्यानंतर प्रश्न पडतो माणसाला की आपण सगळ्यांना सतत विचार करायला लावणं गरजेचं असतं का? असतंही नसतंही. आणि गोष्ट शुद्धक्षी वाटली तरी त्याच्यात विचार असतोच की. तर मी तिची माती तत्व ही मी आधी तुझी कविता सादर करण्याचं ठरवलेलं आहे. तुझी परवानगी आहे असं गृहीत धरून बऱ्याचदा लेखक किंवा कविता न विचारता त्यांच्या कविता ढापणं आणि त्या प्रेझेंट करणं असं होतं. पण मी इथे ढापते निव्वळ आणि निव्वळ पूजाची ती कविता मला आवडली म्हणून तुम्हालाही आवडली असल्यास पुन्हा माझ्याकडे मागून घ्या, मी सगळ्यांना ती फॉरवर्ड करेन. पुस्तकांच्या रूपात त्याचं प्रदर्शन पण करायचं आहे. राईट, मला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत त्यामुळे तिने असं राहू नये की मला काहीच माहिती नाही. माती तत्व हे या कवितेचं नाव आहे.
अवकाशभर पसरलेल्या फांद्यांना लागूनच उभं असतं विस्तृत जाळ हिरवळीचं दौलत ऋतुझेल. अवकाशभर पसरलेल्या फांद्यांना लागूनच उभं असतं विस्तृत जाळ हिरवळीचं दौलत ऋतुझेल. झाडानं नांगी टाकल्या खुणांचा विस्तारलेला आकृतीबंध धरूनच पाहते आणि पाहतच राहते. मग हळहळ विसरून फोटो काढते झाडाचा. काळोखात शोभिवंत वाटणारे झाड दिवसा किती प्रकाश वाटत असेल नाही, तेव्हा जाणवतो बहरायचं विसरलंय ते. तेव्हा जाणवतं बहरायचं विसरलंय ते. नाळ तुटल्यावरचा दाह कळत असेल त्याला. तांबडी माती पोचणार नाही मुळांना. होय, त्यानेच तर भिनवले न हिरव्या रेषांना. उघडी पडलेली मुळं कडेकडेला शोधतात पाणी वावराला. उघडी पडलेली मुळं कडेकडेला शोधतात पाणी वावराला. खर तर मातीचा गंध, मातीची तत्व केव्हाच वाहून गेली शहराच्या गटारात. मुठभर माती सापडत नाही हो, मुठभर माती सापडत नाही हो. काळ्या पांढऱ्याचा रस्ता सरता सरत नाही हो. अवाढव्य इमारती छदवी नसतात, अवाढव्य इमारती छदवी नसतात, प्रकाशात चमचमतात. काळोखावर मिळमिळत्या दिव्यांचं साम्राज्य पसरवतात. तेव्हा झाडं आक्रंदत जातात फांद्या फांद्यातून. तेव्हा झाडं आक्रंदत जातात फांद्या फांद्यातून. पण ऐकतो कोण, पाहतो कोण? राजरोज चालतो इथं धंदा झाड कापण्याचा. राजरोज चालतो इथं धंदा झाड कापण्याचा. राजरोज घडतो दंगा विध्वंसाचा. कडेलोट होतो डांबरीकरणाचा. उसळतात झाड आणि उभा राहतो एक नवीन मजला इमारतीचा. कोसळतात झाड आणि उभा राहतो एक नवीन मजला इमारतीचा. उसळतात झाड आणि उभा राहतो एक नवीनच मजला इमारतीचा. मागे म्हणायचं कवीला बरंच काही म्हणायचं असतं. हे अर्थता असते कवीची. त्याच्यामुळे हे आपल्याला जे आसपास दिसत असतं तेच कवी कुठेतरी आतमध्ये रुजवत असतो आणि ते बाहेर आणत असतो. काही जण त्याला कविता म्हणतात, काही जण वेडे म्हणतात कवी लोकांना. तुम्ही सादर करा आमची पुढची कविता. कवी बरं सोपं नसतं मित्रांनो. खरंच सांगते, कवी होणं सोपं नसतं. सळणाऱ्या अंतर्मनात नव्या जाणीवांसह, नव्या जाणीवांसह कवी रुजवतो अंकुर. कवी रुजवतो अंकुर पालवी फुटेपर्यंत. जळणाऱ्या वेदनेला काळी जरी घोड्या यशस्वी मांडण्याचा प्रयत्न करतो कवी. जळणाऱ्या वेदनेला काळी जरी घोट्यांमध्ये यशस्वी मांडण्याचा प्रयत्न करतो कवी. सुवत्वाला गिरवत झिरवत कवी पाझर फुटल्यासारखा पाझरत असतो अभिधत. सुवत्वाला गिरवत झिरवत कवी पाझर फुटल्यासारखा पाझरत असतो अभिधत. अमर्यादेच्या पलीकडचा प्रवास सुंदर शब्दात गुंततो कवी. अमर्यादेच्या पलीकडचा प्रवास सुंदर शब्दात गुंततो कवी. आणि ऐकणारा ते सुख दुःख आपलंच समजून मोडतो त्यात मुरांब्यासारखा. आणि ऐकणारा ते सुख दुःख आपलंच समजून मोडतो त्यात मुरांब्यासारखा.
हा द्रविडी प्राणायाम ज्याला छेदतो, हा द्रविडी प्राणायाम ज्याला छेदतो, तो स्वानंदी अनुभूतीने, तो स्वानंदी अनुभूतीने झपाटून टाकतो इतरांना. कवी होणं सोपं नसतं मित्रा, कवी होणं सोपं नसतं. एवढं छान सादरीकरण केलंय की द्यावीशी वाटते. माझ्या कुठे स्पर्धा असतील तर ते आपणही सादर करा, त्यायोगे मला बक्षिसं मिळतील. असू दे, हा थोडासा वेगळा मुद्दा होता. काही आपण शेवटच्या प्रश्नाकडे येतो आहोत. जाण्याची घाई आहे. बघा, जाहीरपणे हिने सांगितलेलं आहे. आता हिच्या कविता जर आणखी दुसऱ्या कोणी सादर केल्या तर नाही, त्याचे अधिकार आम्ही राखलेले असतात. काही एक शेवटचा प्रश्न आहे की आई बाबा आपल्याला सावलीसारखं जपतात, मोठं करतात, परंतु आपल्या ज्या इच्छा असतात, आकांक्षा असतात, तर त्याला पूर्णत्वास नेण्याचं बळ हे आपल्याला स्वतःहून निर्माण करावं लागतं. तर ह्याच्या पुढच्या ज्या काही तुमच्या भूमिका असतील तर त्या कोणत्या करायला आवडतील, बरोबर, आणि कोणाबरोबर करायला आवडतील, आणि कुठल्या प्रकारचं तुमचं त्यासाठी प्रयोजन आणि नियोजन असेल? कलाकाराच्या हातातच नसतं ते प्रामाणिक देत आहे. कलाकाराच्या हातात नसतं की मला कुठल्या भूमिका. बरं, ही सेम कॅपॅसिटी कधी येते माहितीये का? जेव्हा तुम्ही इथे पोहोचलेला असता, जेव्हा तुम्हाला कुठल्याच गोष्टींची गरज नसते आणि लोकांना तुमची गरज असते, त्यावेळेस आपण हा अट्टाहास, त्यावेळेस आपण हा हट्ट म्हणू शकतो की मी फक्त एवढंच करेन. ठीक आहे, मीही थोड्याफार प्रमाणात त्याही कॅटेगरीमध्ये मोडते. मला जे हवंय, मला जे वाटतंय की जे मी करू शकेन किंवा मी केलं तर मला आवडेल, त्याच भूमिका मी करते. पण त्यातूनही प्रत्येकाचा एक पिंड असतो कलावंताचा, की आपल्याला कुठल्या भूमिका साजेशा वाटतात. कारण असं आहे की मी 15-20 वर्षांपूर्वी मी फार वेगळे दिसायचे, पण गेल्या 15-20 वर्षात मी इतके वेगळे दिसायला लागले की कधी कधी लोकांना असं वाटतं की अरे नाही, मग तुमचं ते वय नाही वाटत आहे. म्हणजे जेव्हा एखाद्या दिग्दर्शकाला किंवा एखाद्या निर्मात्याला मला एखादी भूमिका द्यायची असेल, तर जेव्हा त्यांच्या मनात असेल तेव्हा मी त्या वयाची दिसते, आणि जेव्हा त्यांना असं जाणवतं की अरे नाही, मग ह्याच्यासाठी नाही, हे कसं नाही सूट करणार. म्हणजे एखादी भूमिका मिळवणं आणि तुमच्या वाट्याला येणं, मग उरतं काय की आपल्या वाट्याला आलेली भूमिका त्याचं आपण सोनं करायचं जे आपल्या हातात. त्यामुळे मला भूमिका, खूप सुंदर सुंदर भूमिका करायला मला निश्चित आवडते, आणि त्यातूनही लेखनिक दृष्ट्या ज्या भूमिका चांगल्या असतील त्या मला निश्चितच जास्त आवडतील. म्हणजे मी एखाद्या गोष्टीसाठी इतके पैसे मिळत आहेत आणि एखाद्या गोष्टीसाठी इतके मिळत आहेत, तर पैसे हा महत्वाचा मुद्दा नसून आपली भूमिका किती लोकांपर्यंत पोहोचू शकेल आणि त्याला आपण न्याय देऊ शकू का, ह्या गोष्टीचा विचार मी स्वतः करते. तर मीही अपेक्षित आहे, म्हणजे आत्ताच माझ्या पदरात एक काम पडलेलं आहे, कवी म्हणजे काव्य वाचनाचं आणि त्याचे प्रयोग करण्याचं. त्यामुळे असं असतं की आपण तोंड उघडलं किंवा आपण आपली पॉझिटिव्ह अप्रोच ठेवला की कामं तुमच्याकडे येतात. आता तुमच्याकडेच कशी येतात ह्याला माझ्याकडे उत्तर नसतं. मग टू डील विथ, कसं तुम्ही डील करा. कधी पैसे महत्वाचे असतात, कधी तुमचा प्रेक्षक वर्ग महत्वाचा असतो. तुम्हा लोकांना गंमत वाटेल, मी जी सर्वांकडे प्रसिद्ध यश मालिका म्हणून जी झाली त्याला मला इतके मोजके पैसे मिळालेले, इतके मोजके मिळालेले, पण आज त्या मालिकेमुळे मी जगभर पोहोचले. म्हणजे आज माझा प्रेक्षक वर्ग, आणि तुम्हाला म्हणजे थोडंसं अज्ञान सांगायला काही हरकत नाही, मी एवढी या सोशल मीडियावर एवढी अपडेट नव्हते, तर तेव्हा मला तेजश्री ती नेहमी सांगायची की अगं आशाताई, तुला कल्पना आहे का, फक्त तू आवडतेस असं म्हणणारा एक ग्रुप आहे. म्हटलं अच्छा, असं असतं का. कारण का माझ्यासाठी माझं काम, आपलं काम बोललं पाहिजे. आपण बाकी सोशल मीडियावर कोण काय कोणाबद्दल काय उल्लेख करताय आणि कोण तुम्हाला किती लाईक्स मिळवते, तर मी ह्या लाईक्सच्या जमान्यामधली नाही. पण तरी मला अपडेट राहायला हवं. मी तुला पाहते,
ती खूप अपडेट असते आणि बऱ्याच गोष्टी माहीत पण असतात तिला. मी ते म्हणते जाऊ दे दुसऱ्या एखाद्याचा छोटासा धंदा होईल म्हणून मी त्या गोष्टी दुसऱ्यालाच करायला सांगते. का हा आळस का आला, सगळंच कुठे काय करू असंही होतं. त्यामुळे आजच्या जमान्यात तेवढं अपडेट असणं ही पण एक कायद्याने गरजेची गोष्ट आहे. ठीक आहे ते नसेल जमत पण तुम्हाला तुमची होपलेस स्थानं तर माहिती, तुम्ही काय करू शकता ते माहिती, लोक तुमची कशासाठी आठवण काढणार आहेत हे माहिती. तर त्यामुळे ज्या मालिकेने मला प्रचंड प्रमाणात यश दिलं, म्हणजे मला मंदार म्हणाला होता पहिले 6 महिने झाल्यानंतर ज्यावेळेस मी त्याला विचारलं अरे बाबा मुलीचं लग्न झालं आता ती गेली ना सासरी, चला आता म्हणजे मला कमी असेल ना कंपॅरेटिव्हली काम. मालिका सुरू झाल्यानंतर 8व्या दिवशी त्यांनी मला सांगितलं, म्हणजे मला चॅनलनेच तसं सांगितलं की ही मालिका बंद होईपर्यंत तुम्ही आता कुठेही जाऊ शकत नाही. म्हणजे थोडक्यात मला बंदिस्त करण्यात आलं. थोडक्यात म्हणजे जसं सायबर क्राईम मध्ये कसं तुम्हाला असं अडकवलं गेलेलं आहे तशी मी अडकली गेले आणि त्याच्यात मी एवढी अडकली गेले की मी सांगायला लागले की अरे मला हे काम येणं खूप होतंय रे. कारण त्याच्यामध्ये सतत संभाषण करत असायचं आणि मग त्याचं कारण मला कळलं. 8 वाजण्यासाठी 2 मिनिटं असताना सगळे लिफ्ट जर बंद असेल तर लोक धावत वरून खालपर्यंत यायची किंवा खालून वर जायची. जो प्रेक्षक वर्ग त्या ताईनं पटतंय ते, जो प्रेक्षक वर्ग म्हणजे तत्पूर्वी बराचसा पुरुष वर्ग हा मालिका बघणारा नव्हता असं मला कित्येक पुरुष मित्रांनी सांगितलेलं आहे की आम्ही कधीही मालिका बघत नसतो परंतु आपल्या घरात ती बघतायत म्हणून एक साधारण आठवड्याभराच्या अंतरानंतर प्रत्येक जण घरी 8ला 2 मिनिटं असताना पाहूया धावत धापा टाकत घरी पोहोचायचा. का तर टेणे 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 हे सुरू व्हायचं आणि ते बघण्यासाठी म्हणून. आणि मला कित्येकाने असंही सांगितलेलं होतं की काय चाललंय, अच्छा अगं त्याला रुमाल अगं गुलाबजाम केले, अगं शिरा केले, अगं अमुक केले, अगं तमुक केले, जरा चहा मिळेल का असा आवाज आल्यानंतर लोक बाहेर येतात. हे चॅनलचं सो अशा काही आम्हाला तुम्ही हव्यात. ज्या दिवशी तुम्ही म्हणाल की आता मला नाही जमत आहे किंवा मला आता खूप कंटाळा आला किंवा हे खूप होतंय कारण मला त्याचं प्रचंड काम करायला लागेल. तुम्हाला सगळ्यांना या गोष्टीची कल्पना आहे, माहित आहे. त्यामुळे खूप काम करताना जसा आनंद मिळतो, जे मगाशी तुझा एक प्रश्न होता की काम करताना किती आनंद मिळतो, खूप दमल्यानंतर पण माणसाला एक बरं वाटतं ना. परफॉर्मन्स करून दमतोय माणूस, शरीर थकतंय पण तरी देखील दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30ला जायची तयारी ठेवायची. सो या सगळ्या गोष्टींनी आनंदही दिला. त्यामुळे असं होतंय की तेव्हा मंत्रांनी सांगितलं की अशा काही तुम्ही लिहून घ्या माझ्याकडनं पुढच्या 15 वर्षात 2013 मध्ये ही मालिका पुढच्या 15 वर्षात तुम्ही कितीही उत्तम भूमिका करा पण जानूची आई तुमची पाठ सोडणार नाही. कारण ते प्रेक्षकांच्या मनावर बसलेलं आहे, त्याने त्या भूमिकेने गाळून घातलेलं आहे. तुम्ही काय केलं मला तर आठवत नाही मी काय केलं, मला असं वाटतं मी काहीच नाही केलं. कारण का त्यातला तो जो साधेपणा होता, ते जे सामान्यपण होतं लोकांना ते आवडतं. सो आय एम ट्राईंग टू बी व्हेरी नॉर्मल. आपण कोणी वेगळे नसतो, तुमच्या आमच्यासारखीच मी पण एक आहे. माझं तुमच्यासारखंच एखाद्या कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण झालेलं आहे, तुमच्या आमच्यासारखंच माझाही संसार आहे, या सगळ्या गोष्टी. पण कुठेतरी तो एक असतो की जी आवड आहे ती आवड जोपासण्याची तयारी आहे, त्याच्यासाठी 24 तासांचे 48 तास करण्याची तयारी आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी शक्य होतात. तर मी अशा एका भूमिकेची खरं तर वाट बघणार आहे. आता माझे 2 सिनेमे येऊ घातलेले आहेत, त्यातला एक आहे पप्पीताईचा डबा. नावच जरासं फनी वाटलं पण बहुतेक तो सिनेमा चांगला होईल, सिनेमाघरात येईलच. कारण माझं जेमतेम 2 दिवसांचं काम झालेलं आहे. त्यात मला एका अशाच खोडकर भूमिकेसाठी म्हणून बोलावलेले, त्याच्यात बरेच जण आहेत. मोठी सोनाली कुलकर्णी तर तुमच्या माहितीसाठी सांगते आणि बाकी बरीच पात्र आहेत, म्हणजे रोहिणीताई पण आहेत त्या सिनेमा. आणि त्यानंतर माझं आणखीन एक येऊ घातलेला सिनेमा ज्याच्यात माझं बऱ्यापैकी मोठं काम असेल पण वेगळ्याच बाजाचं काम असेल. त्यामुळे एका बाबतीत मी खूप सुखी म्हणेन किंवा मी लकी म्हणेन
किंवा आय कॅन वेट, हे याच कारणामुळे म्हणू शकेल मला ज्या उत्तम उत्तम भूमिका येणार आहेत, कारण माझ्याकडे तो गस्तीचा आशावाद आहे. आय एम व्हेरी होपफुल. मला कधीच असं वाटत नाही की मला काम नाही मिळणार, कारण माझी काम करण्याची तयारी आहे. तो मला काम मिळणार आहे. आणि काय म्हणतात ना, वास्तुपुरुष बोलत असतो ना, एवढ्या सगळ्या प्रसन्न माणसांचं माझ्या मागे जर पाठबळ असेल तर मी काम येणार. त्यामुळे मी निश्चित पुढे जाणार आहे. तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या मागे, माझ्या डोक्यावर सतत असतील अशा मी अपेक्षा ठेवूनच जाते. काय विषादे कोणाची नाही म्हणण्याची. सध्या माझी वेळ आटोपती घ्यायची आहे, मी तुम्हाला थोडंसं थांबवते इथे, कारण चुळबुळ वाढत चाललेली आहे. अशा ते म्हणजे तुमच्याशी बोलताना गेले 1.5 तास मी तुम्हाला ऑब्झर्व करते. तुमचा शब्द न शब्द कानावर पडतोय. जाणून गेली एकच गोष्ट आहे की प्रचंड इच्छाशक्ती, आत्मविश्वास, तुमची स्वप्न, तुमची ध्येय हेच तुम्हाला पुढे नेतात. आजपर्यंत तुम्ही ह्या 4 ते 5 वर्षात जान्हवीची आई म्हणून जी ओळख तुम्हाला प्राप्त झालेली आहे आणि त्या ओळखीने तुम्ही एक नावलौकिक प्राप्त केलेला आहे, तो अबाधित राहू. तुमच्या नवीन नवीन जे काही प्रोजेक्ट येणार आहेत, जे काही सिनेमे येणार आहेत, त्याच्यासाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. मी तर असं म्हणेन की प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, या तेलामध्ये तुम्ही संपूर्ण न्हाऊन निघा. फुलो फलो महको या खूप साऱ्या शुभेच्छा देते. असं आहे ना की पर्वत मोठा असतो, पर्वत मोठा असतो, पर्वताहून मोठा असतो समुद्र, समुद्राहून मोठं असतं आकाश, आणि आकाशाहून मोठी असते आशा. पुन्हा मी त्या आशेकडेच आलेले आहे. तुमच्यासारखं सुंदर व्यक्तिमत्व, ज्याला काही दिखाऊपणा नाही, भडकपणा नाही, जो मालिकेमध्ये पण नाहीये, इतरही नाहीये, इव्हन आमच्याशी बोलतानाही आम्हाला असं पुढे जाणवत नाहीये. तुम्ही आमच्यातलाच असं म्हणून आमच्याशी तुम्ही आज इथं संवाद साधलेला आहे. आणि लोकांच्या काय, माझ्या काय, सगळ्यांच्याच मनातले अशा बंद कोपऱ्यांना तुम्ही हात घालून छानशी वळणदार उत्तरं दिलेली आहेत आणि इथे एक वेगळाच माहोल निर्माण केलेला आहे. आज इथे आताही आपल्याला काही बोलायचंय का? म्हटल्यानंतर मी थांबले नाही, हे ज्येष्ठ असल्यामुळे थोडं मला ते बघावं लागतं, सगळं नियोजन मला करावं लागतं. अदरवाईज नितीन तर मला म्हणतील तुझं काय झालं. तर सांगायचा मुद्दा एवढाच की आज आचार्य अत्रे कट्टा यांनी आशाताई शेलार चांदूरकर, मोठा कलाकार, नामवंत कलाकार, दिग्गज व्यक्तिमत्व, यांच्याशी आज आपण इथे संवाद साधला. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत आपलं असणं नसणं इथं मी आजमावत होते, बघत होते. त्या पटवून घेण्याच्या मनस्थितीत आपण स्वतःला पटवून घेत होतो की व्यक्ती म्हणजे काय असते. मोठं होणं सोपं नसतं, परंतु तिथपर्यंत जायचा जो प्रवास असतो तो किती खडतर असतो, त्याला किती वेगवेगळ्या मार्गाने जाताना त्रास सहन करावा लागतो. या सगळ्याचा ढांडोळा आज आपण घेतला. आचार्य अत्रे कट्टा कांदिवली यांनी आज आम्हाला इथं आमंत्रित केलं आणि बिलकुलच मुलाखत घेण्याची एक संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी आपणा सगळ्यांचे आभार मानते. पुन्हा भेटूया नव्या महिन्यावर. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद पूजा. आम्हाला पैकू दिसले, खूप छान मुलाखत घेतली. आणि मुख्य म्हणजे माझी जी इच्छा होती की एक अभिनेत्री, भूमिकेमागची अभिनेत्री काय असते ही आपल्याला सगळ्यांना जाणवली असेल. तर कार्यक्रमाचा समारोप करण्यासाठी मी अशोक परब यांना विनंती करतो. आणि मुख्य म्हणजे मी तुम्हाला एक जेवढी हे करतो की आपण तुमचाही कार्यक्रम इथे ठेवूया, तर निश्चित तुम्ही या, आपण कार्यक्रम करू. नमस्कार. आपला कार्यक्रम पहिल्यांदा जेवढा लांबला सगळा त्यांनी अगोदरच केला, का जमला तो. पण एक आम्हाला जाणवलेली गोष्ट म्हणजे कोणी आपली खुर्ची सोडली नाही. म्हणजे कलाकारामध्ये जी
समोरच्यांना खेळवून ठेवायची जी कला असते ती पण आपल्याला आज दिसते. तर आता हे आभार प्रदर्शनाची भूमिका माझ्या वाट्याला आली, मी पण भाग्यवान समजतो. कारण आज विशेष एक गोष्ट म्हणजे तुम्हाला खरं वाटेल का, ह्या दोघी सख्या बहिणी आहेत. आपण या क्षणापर्यंत मुलाखतकार आणि याची मुलाखत होती आपल्याला बघतो, ह्या सख्या बहिणी आहेत. आणि त्यातही आणखी तुम्हाला नोंदायची गोष्ट, ह्या आपल्या नितीनच्या सख्या आते बहिणी आहेत. कारण ही गोष्ट नितीनने आमच्यापासून पण बरीच लपवून ठेवली. जेव्हा आमच्या कार्यक्रम समितीत आमची चर्चा झाली, माझा पहिला प्रश्न होता, आशा शेलार यांच्यासारखं मोठं व्यक्तिमत्व तुझ्या संपर्कात कसं आलं, कोणामार्फत आलं. तरी त्याने शेवटपर्यंत अगदी काल परवापर्यंत गुपित ठेवलं. आणि आता मी सांगितलेलं गुपित पण त्यांनी मला आत्ता त्या तसं थोडी सांगितलं, अशोक तुला ह्या गोष्टीचा उल्लेख करायचा. म्हणजे आपण भाग्यवान आहोत की एकाच वेळी दोन कलाकार, काही काही कमी केलं आपल्याला त्यांच्या हात त्याला जास्त गुंगळ करायला सांगता आली नाही. काही कलाकार म्हणून नितीनने सांगितलं, आम्ही तुम्हाला स्वतंत्र कार्यक्रमासाठी बोलवलं. थोडा आता मी विस्ताराने बोलायला गेलो तर तुम्ही कंट्रोल जा म्हणून मी आवडते म्हणूनच बोलतो. आता 1980 ला ह्यांचं प्रवास सुरू झाला आणि किती खडतर प्रवास होता. जरी आज त्यांचं आपल्याला पुढून आलेलं व्यक्तिमत्व दिसतंय, जे गाडलेल्या तुमच्या मालिका म्हणा आहे, पण प्रत्येकसाठी त्यांना आयुष्यात किती झगडावं लागलं थोडासाच उल्लेख केला जाईल. पण आपण ह्याच्यातून बऱ्याच लोकांना, आता आपण सगळे सिनियर सिटीजन आहोत. खरं म्हणजे मला नेहमी वाटतं आपण जे इथे कार्यक्रम सादर करतो ना, तर थोडे यंगस्टर आलेले बरं होईल, कारण त्यांना त्या गोष्टीची गरज आहे. आपण काही गोष्टी अनुभवल्या. आता ह्यांचं जे बँक ऑफ इंडियातलं करिअर होतं, आमच्या बँकेत दिलीप कुलकर्णी होता, अमोल पालेकर आमचं इंडियन त्यावेळी त्या बँक ऑफ इंडियात बरेच कलाकार त्यावेळेपासून आम्हाला माहिती आहे. आता आमचं ते क्षेत्र नाही म्हणून त्यावेळी आम्ही फक्त काय काय करण्यापूर्वी आमचं काही नव्हतं महाराष्ट्र स्टेट कॉर्पोरेशन. तर त्यामुळे त्यावेळेचा कालावधी आणि आता बँकेतलं करिअर, आता कलाकारांना कितपत पोषक वातावरण आहे मला मी स्वतः शासन केलं. त्यावेळी खूप पोषक वातावरण कलाकारांना क्रिकेट असं होत नाही तर इतर कलाकार होते कुठल्याही क्षेत्रामध्ये, पण आता तेवढंच पोषक. पण ह्या संधीचा पुरेपूर लाभ अशा त्यांनी घेतला आणि असे कलावंत आपल्याला आज आपल्या अत्रे कट्ट्यावर लाभले. आपण खरंच भाग्यवान. आता आजचा आमचा 189वा कार्यक्रम आहे. फार थोडे कार्यक्रम आमचे असे अविस्मरणीय आहेत. हे मी का बोलतोय मुद्दाम, आम्ही जेव्हा अभिरत आनंद यात्रा पुस्तक छापलं त्यावेळी घटकन हायलाईट होणारे तर आम्हाला सगळ्यांना तोंडपाठ होते. त्यातला आजचा कार्यक्रम नक्कीच होईल. मी सांगतो की डॉक्टर अमरनाथ मला खूप बोलावंसं वाटत होतं, कारण मी बोलतो असं यांच्याबद्दलच जास्त बोला. आभार प्रदर्शनाला माझा बाजूलाच राहिलं असतं, पण मला वाटतं मी इथेच आभार करतो. पुन्हा मी यांचे मुलींचे आभार मानतो. बाकी तुमचे सर्वांचे तुम्ही आता शेवटपर्यंत राहायला तर विशेष आभार करेल. ओके, कार्यक्रम संपन्न जायचं. नितीन अरे हे द्यायचंय ना, कसं द्यायचंय यांना बरोबर की थांब बसवतात जरा कोणाला. एक मिनिट, कार्यक्रम संपला. आरतीताई काय ना नाही ते पण आणि पाकिट महत्वाचं काम आहे ना. थांबा यार 2 मिनिटं. माझ्याकडे एक महत्वाचं काम राहिलं, विसरून गेलो कारण गोष्टी झाला आणि ते पण राहून गेलं माझं. अत्रे कट्ट्यावर एक कवयित्री आहेत आमच्यात, त्यांनी एक पुस्तक प्रकाशित झालं काव्यार्थी आहेत ना, आहे आलेत ना. अरे काय या पुस्तकाला विशेष म्हणजे आमच्या अत्रे कट्ट्यावर सगळ्यांचे वाढदिवस साजरे करताना आणि प्रत्येकावर केलेली कविता आहे. आणि आमच्या आग्रा गाथावर त्यांनी ते पुस्तक छापलं. फोटो काढ. काढला परत काढ.
आणि दुसरं मॅडम म्हणजे जरा आमचं होऊ द्या ना जरा कार्यक्रम आज आपल्याला त्यांनी एवढा वेळ दिलेला आहे ते की त्यांचं असे नाही तसे आपण पूर्ण फुलाची पाकळी म्हणून राणेसाहेबांनी विनंती करतो. खरंच फुल आहे खरंच. करायला वेळ नाही आहे पण एकच प्रश्न विचारतो, सगळ्या मालिका वेळेवर का संपत नाही असा पुष्कळांना प्रश्न पडलेला. वेळेवर नाही म्हणायचे, मालिका लांबतात काय एवढं पाणी काढत असं तेच आहे ना. पीठ थोडं कोरडं वाटतंय का, थोडं पाणी घालतो, थोडं पाणी घातल्यानंतर जास्त दुसरी मालिका येते का नाही त्याला अजून थोडासा अवधी द्यावा लागणार आहे आपल्याला. 1.5-2 महिने जावे लागणार. नाही यार तेव्हा मग IPL पण येते. नाही 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 मग तेव्हा नवीन कोणी करायला मागणार नाही. मग गणपती येतात नाही, मग गणपती नको मालिकांचा काळ गणपती लोक 10-12 दिवस बाहेर असतात. मग नव्याने कोणीतरी त्याच्यामध्ये पैसा होतायला तयार असतं का? नाही 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 थांब गणपती गेल्यानंतर मग आता पितृपक्ष आहे. मग एवढं चांगलं काम कोण करणार आहे का? जर पितृपक्ष पण संपला त्याच्यानंतर मग नवरात्र येतो. मग नवरात्र येते म्हटल्यानंतर नको यार 9चा फ्लोअर असं तर नको सगळेच जण गरबा करण्यासाठी जाणार. मग माझी मालिका कोण बघणार? नाही थांब जरा जाऊ दे, दिवाळीचा जरा बहर येऊ दे, मग फटाक्यांचे आवाज. मग फटाक्यांच्या आवाजात ऐकतील का ह्या वेळेला मालिका? नाही ऐकणार रे. नाही थांब दिवाळीच म्हणजे. अशा प्रकारे तो चातुर्मास संपवत राहतो आणि असा चातुर्मास वारंवार येत राहतो. त्यामुळे कृपया माफी असावी, आम्हाला तुम्ही सतत बघत राहा. आणि हे दुकान आमचं असंच चालू आहे. खरं तर तुमच्या या सगळ्यांच्या कल्पना बरोबर आहे पण फॅक्टे वाचून घेण्याशिवाय काही नाही. मी ज्यावेळेस निर्माती होईल तेव्हा मी 153 भागांची मालिका करेन जी मी केली होती. तुम्हाला वाटते गुंतता हृदयनी नावाची जी मालिका होती, रात्री 10:30 स्लॉट होता आणि गोडगोडे दाम्पत्याचं हे IMEचं प्रोडक्शन होतं आणि अतिशय नामांकित माणसं होतं त्याच्यामध्ये आणि 153 भागावरती आटोपलेली मालिका होती. अप्रतिम मालिका होती. मग सगळ्यांना आठवत असेल तर झीवर लागेल. तर असो आता कुठलं चॅनल मला बोलावते त्याच्यानुसार तुमच्या भेटीला मी पुन्हा काहीच. माझी भूमिका मात्र वारंवार तुम्ही बघत राहा असे मी बोलले होते. मी तुम्हाला सगळ्यांना ते वातावरण रंजकच करण्याचं मी आश्वासन देते. माझ्या परीने मी लढायचं ध्येय ठेवणार आहे. सो तुमच्या सगळ्यांची मला साथ असेल असं म्हणते आणि रजा घेते. मला वेगळे बोलायचं होतं. हे बघा काय होतं प्रत्येकाला थांबायचं होतं. प्रत्येक म्हणते उशीर होते कोणाला वेगळा उशीर होते मला माहिती. तरी तुमच्या मनात काहीतरी एक छोट्या शंका आहे किंवा काही प्रश्न. माईक 3च आहेत.